चला, गुड इव्हनिंग एव्हरीवन. असं बघता-बघता आपलं वर्ष सुरू झालं आणि संपलं कधी ते कळलंच नाही खरं तर. दरवर्षी असे नवीन-नवीन स्टुडंट्स येतात आणि शिकवता-शिकवता जसं-जसं हे होत जाईल तसं-तसं एक एक वेगळीच अटॅचमेंट सगळ्या स्टुडंट्स सोबत होते, है ना? दरवर्षी असं होतं, की ॲट द एंड की असं संपू नये किंवा असं काहीतरी वेगळीच फिलिंग म्हणजे जसं आम्ही शाळेत असताना वाटायचं, की शाळा संपली आता किंवा एक ते जे फिलिंग असतं, तसं मला नेहमी तुमचे क्लास एंड होताना होतात, की ही मुलं आता परत कधी भेटतील की नाही किंवा असं काइंड ऑफ एक. तर सेंड ऑफ हा दरवर्षी असा होतो. खरं तर खूप इच्छा असते सगळ्यांना भेटायची, पण सगळे तुम्ही वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातले असल्यामुळं असे व्हर्चुअलच भेटी होतील. फार तर वैष्णवी भेटेल कधीतरी काय माहिती, कधी आली पेढे द्यायला तर. आम्ही भेटणार आहेत मॅडम तुम्हाला. अरे, गेल्या वर्षीच्या बॅचच्या मुलं पण अशीच बोलली होती, रिझल्ट झाला की तुमच्याकडे पेढे घेऊन येतो म्हणून. काही येत नाहीत कोणी. नाही, यावेळेस खरंच येणार आहेत. अगदी, अगदी. ऑल्वेज वेलकम. मला खूप आनंद होईल. जर माझी अशी एक म्हणजे आपली दर ह्याची कशी पद्धत असते, तुम्ही मे बी गेल्या वर्षीचा सेंड ऑफ पण बघितला असेल, की क्लास म्हणजे मध्ये तुम्ही जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स आले, चांगले, वाईट दोन्ही पण, ते म्हणजे जनरली आपण जसं तुम्ही शाळेमध्ये करता किंवा काही तुम्हाला गुणदर्शन करायचं असेल, विविध गुणदर्शन. जनरली दिवाळीच्या वेळेस हे असतं आपलं म्हणजे लास्ट टाईम पण आम्ही घेतलेलं होतं, की ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी काही गाणी म्हणून दाखवली होती, मिमिक्री करून दाखवली होती. ज्यांच्याकडे जे आर्ट आहे तसं. पण यावर्षी आपलं खूपच गडबडीत गेलं त्यामुळे आपलं ते पण काही झालेलं नाहीये. सो इट इस काय म्हणूयात हा जो प्लॅटफॉर्म आहे इट इस ओपन फॉर ऑल. तुम्हाला काही बोलायचं आहे, बोलू शकता. काही प्रेझेंट करायचं आहे, ते करू शकता. तुमचे गुणदर्शन, विविध गुणदर्शन व्हर्चुअल गॅदरिंग सारखं तसं करू शकतो आपण. सो चला कोणापासून सुरुवात करूयात? हं, फर्स्ट मेंबर जहीश ना ॲज युजुअल काय? ओके, ओके. बोल जहीश ना. ऑनलाईन क्लासबद्दलचा जो एक्सपिरियन्स होता तो तरी माझा एकदम छान होता. सहसा आपलं असं माइंडसेट असतो, की ऑनलाईन क्लासेस एवढे खास नाही. जसं ऑफलाईनमध्ये जी फिलिंग येते ती ऑनलाईनमध्ये येऊ शकत नाही. तसंच माझं स्टार्टिंगचं होतं. बट जेव्हा मी ऑनलाईन क्लास केला, तेव्हा माझं सर्व माइंडसेट बदलत गेला. मी फक्त 1-2 दिवस मॅमचं लेक्चर केलं होतं डेमोसाठी. पण त्याच्यानंतर पूर्ण माइंडसेट बदलत गेला. मी जेव्हा 6वी-7वी मध्ये होती, तेव्हा सायन्स काही एवढं फार आवडायचं नाही. असं रट्टा मारून चाललं जायचं पेपरला. 2-4 डेफिनेशन पाठ केल्या. पण 8वी मध्ये लॉकडाऊन वगैरे लागलं, तेव्हा मॅमचे युट्यूबवरचे व्हिडिओ होते ते बघायला सुरुवात केली. तेव्हा मला एक-एक कॉन्सेप्ट कळत गेला, की काय असतं नेमकं सायन्स. त्याच्यामध्ये आवड निर्माण होत गेली. तसंच मी 9th मध्ये सुद्धा मॅमचे व्हिडिओज बघितले. प्रत्येक चॅप्टरवरचे बघितले. मला आवड निर्माण झाली सायन्समध्ये. आणि 10th मध्ये तर मग मी ठरवलं, की आता मॅमकडेच क्लासेस लावायचे. जर आपण मॅमकडे क्लासेस लावलं तर सर्व चांगला पेपर जाईल आपल्याला. सायन्सची चांगली प्रिपरेशन होईल. म्हणून मी सर्वात आधी 15 एप्रिलपासूनच जॉईन केलं तुमचं. आणि ऑनलाईन क्लासेसमध्येही माझा एक्सपिरियन्स फार चांगला होता. तुमची एक गोष्ट ना मला फार आवडते, ती म्हणजे रोजचा अभ्यास रोज करणं. ती सर्वात मला चांगली गोष्ट वाटली त्याच्यामध्ये. आणि तसंच तुम्ही डेली लेक्चर्स घ्यायचे आणि सर्वात पहिले लेक्चरला जॉईन झाल्यानंतर आपण काल काय शिकलो ते रिव्हिजन घ्यायचे. त्यासाठी प्रत्येक जण घरून अभ्यास करून यायचं, की आता मॅमने काही विचारलं तर उत्तर देता आलं पाहिजे. तसंच व्हिडिओ जे ऑन असायचे आमचे ते सर्वात बेस्ट असायचं. कारण सहसा ऑनलाईन क्लासेसमध्ये काय असतं, व्हिडिओ बंद करतात स्टुडंट्स आणि मागे चालू असतं फोन बघता, हे बघता, त्यांचं कोणी लक्ष देत नाही. पण जेव्हा व्हिडिओ स्टार्ट असतो तेव्हा मुलं हे लक्षच देतात. त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन्सच नसतो. त्यासाठी व्हिडिओ ऑन ठेवण्याची जी पद्धत आहे ती मला सर्वात आवडली. आणि तसंच टेस्ट असायच्या 2 चॅप्टर नंतर प्रत्येक टेस्ट ते सर्वात बेस्ट असायचं. तुम्ही सांगायचे की आता आपण टेस्ट घेऊ, त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर राहायचे. तसंच तुम्ही मध्ये जशी ओरल सारखी रिव्हिजन घ्यायचे. त्यासाठी आम्ही प्रिपेअर असायचो, की मॅमने काही विचारलं तर देता आले पाहिजे. आणि जी लास्टची रिव्हिजन होती ती सर्वात बेस्ट होती. कारण जेव्हा रिव्हिजन झाली तेव्हा मला पूर्ण काय याच्यामधलं टॉपिक मधलं मेन आहे, आपण बोर्डला कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे तुमच्याकडून कळलं. थँक्यू सो मच मॅम. आणि मला याचा अभिमान आहे की मी तुमची स्टुडंट आहे. आणि
थँक्यू सो मच. अजून तुम्ही आमचे फिलॉसॉफर, गाईड, इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल सर्व काही आहे. थँक्यू सो मच. येस, थँक्यू जयेशना. ऍक्च्युली थँक्यू म्हणण्यापेक्षा हे सगळं तुमच्यासाठी जे जे चांगलं करता येईल ते शक्यतो वर्षभर करायचा आपण प्रयत्न केला. हा, पेपर्सचा जो पार्ट आपला आहे थोडासा जो चेकिंग वाला, तो एक माझा लॅक्युनी राहतो नेहमी. तर तोही आपला लवकरात लवकर क्लिअर करूयात. प्रिलिम्स तुम्ही तेवढ्या द्या मला, मी जसं बोलले होते. हा, तर त्याच्यावरून तुमची थोडी अजून प्रिपरेशन आपण चांगली करून घेऊयात. नेक्स्ट वन कोण आहे? आदित्य. ओके, आदित्य. ऑनलाईन टीचिंगचा माझा एक्सपिरियन्स अतिशय खूप म्हणजे खूप चांगला होता. 8th पर्यंत मी फक्त सायन्स तू रीड कुठून करून आहेस? तुझ्या एक्सरसाइज गावाचं पण नाव, म्हणजे थोडीशी तुझी इंट्रोडक्शन आणि गावाचं नाव असं सांग म्हणजे. मी आदित्य रोहित कोदरे, कोपरगाव, शिर्डी जवळच्या कोपरगावात राहतो. मी ऑनलाईन क्लास 10th पासून मॅम तुमचा जॉईन केला आणि 8th पर्यंत मी फक्त सायन्स, एक्सरसाइज, कन्सेप्ट फक्त रीड रट्टा असंच करत जाऊन एक्झाम मध्ये अबोव 35-40 असं करत होतो. पण 9th मध्ये आल्यावर कळालं की एक्झाम मध्ये कन्सेप्ट वाईज पण क्वेश्चन असतात. कन्सेप्ट समजली नाही तर फक्त रट्टा मारून काहीच होत नाही. आणि 9th मध्ये मी तुमचे व्हिडिओ बघत गेलो. त्याच्यात तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये असंच सांगायचं की रट्टा मारून कधीच नका करू, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. व्हिज्युअलायझेशनची तुमची ती जी कन्सेप्ट आहे ती अतिशय मला खूप आवडली. आणि 10th मध्ये तर मी ठरवलेलंच होतं की मॅमचा क्लास लावायचाच. आमची 9th स्टँडर्डची एप्रिलच्या लास्ट वीकेंड मध्ये संपली एक्झाम. नंतर मग मी अजून पण मला आठवतं 15th मेला मी 1 महिना लेट ऑनलाईन क्लास जॉईन केले आणि अतिशय खूप चांगला मार्गदर्शन तुमचं भेटलं मॅम मला. ती जी भीती आहे सायन्सची मला 9th पर्यंत होती ती तुम्ही एकदम पूर्ण घालवली. म्हणजे आता फुल कॉन्फिडन्स तुम्ही माझ्या याच्यात भरला की येस आय कॅन डू इट सायन्स मध्ये. येस. मला पण आहे तुमच्या सगळ्यांच्या बद्दल कॉन्फिडन्स की नक्की तुम्ही छान करालच, त्यात काही प्रश्न नाही. आणि एक सरप्राईज पण आहे तुमच्या सगळ्यांच्यासाठी, ते पण मी आज सांगणार आहे तुम्हाला. आता एक सेंड ऑफ असं नाही, खरं तर सेंड ऑफ म्हणता येणार नाही, एक आपलं डिस्कशन असं. आणि हा, असे काही तुम्हाला अजून सजेशन्स द्यायचे असतील रिलेटेड टू इम्प्रुव्हमेंट ऑफ अवर क्लास, तर ते पण तुम्ही देऊ शकता. असं काही नाही की सगळं गोडगोडच बोलायचं आहे. तर म्हणजे जसं आहे, जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही शेअर करू शकता. मॅम तुमच्याबद्दल बोलताना गोडच येतं. ओह! थँक यू. चल आता तूच बोल मग. चल सुरुवात कर. बोलू मॅम? हां, बोल. माझं नाव कुंचन सावंत आणि मी विआर रोडमध्ये राहते. तर माझी आणि अक्षता मॅमची भेट फक्त 10वी मध्ये नाही तर खूप आधीपासून आहे. 7वी मध्ये जेव्हा लॉकडाऊन लागलं, म्हणजे तेव्हा माझी एक्झाम होती 7वीची. तर तेव्हा मला बिलकुल पण म्हणजे सायन्स असं बाकीच्या सब्जेक्ट सारखं असं ॲव्हरेज सब्जेक्ट होता. पण आणि मग नंतर 8वी आली. 8वीचं जे सायन्स होतं एकदमच अवघड होतं. आणि मग मी एकदम चिंतात होती आणि मम्मीने पण नंतर YouTubeचे जे क्लासेस होते, ते सगळे बघायला लागले. आणि त्यात बोलतात ना, देवाने अशी लॉकडाऊनमध्ये जे मला येत नव्हतं, ही अशी भेट मिळाली असं मला वाटलं. मग मी ते व्हिडिओ बघायला लागली आणि जी लोकं बोलतात ना, की ऑनलाईन क्लासमध्ये किती डिसएडव्हांटेज असतो, काही समजत नाही. तर त्या लोकांना एक रिक्वेस्ट आहे, की त्यांनी अक्षता मॅमचा एक तरी व्हिडिओ पाहावा. आणि मला असं वाटतं, की जे अक्षता मॅमचे टीचिंग स्किल्स आहेत, त्याच्या मी प्रेमातच पडली आणि असं ठरवलं, की आता 10वी नंतर सायन्समध्येच करियर करायचं. आणि खूप असं मला इच्छा होती, की असं भेटून थँक यू बोलू, की माझं जे सायन्समध्ये जी गोडी निर्माण केली, मला खूप छान वाटतंय. आणि एक दिवस असंच माझ्या आईने ॲडव्हर्टाइजमेंट बघितली 10वीच्या अगोदर आणि माझा आनंद एवढा गगनात मावेनासा झाला आणि मी तुम्हाला कॉल केला आणि मला असं एकदम सेलिब्रिटीवाली फीलिंग येत होती.
म्हणजे कुठलाही क्रिकेटर किंवा असं काही वाटत नव्हतं. कुठलाही क्रिकेटर असं रोल मॉडेल. पण अक्षता मॅम जे आहेत, तेच माझ्या खरं रोल मॉडेल आहेत असं मला वाटतं आणि मी परत एकदा थँक यू बोलते अक्षता येस, मॅमला. थँक यू कुंजन. तू तर एकदम मला हरभऱ्याच्या झाडावरच चढल्यासारखं झालं. सेलिब्रिटी मला एक तुझं आठवतं, की सायन्स आता एवढं छान झालंय, की तू तुझ्यापेक्षा लहान स्टुडंट्सना आता सायन्स गाईड करतेस. हे ऐकून म्हणजे ॲक्चुअली तुला कन्सेप्ट आता समजून आल्या. जेव्हा आपण एखाद्याला शिकवतो, एखादा आपल्याला येणं आणि दुसऱ्याला सांगताना आपण तितकं आपलं क्लिअर असल्याशिवाय आपण दुसऱ्याला एक्सप्लेन नाही करू शकत. त्यामुळं हे एक मला आनंद आहे, की तू तितपत तुला ते अंडरस्टँडिंग आता होतंय सायन्सचं. एखाद्याला अजिबात सायन्स न आवडण्यापासून इथपर्यंत तू आलीस. हे मला खूप छान वाटलं तुझं ते. आणि मॅम तुम्ही ते बोलतात ना, की नेहमी कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं. ते मी खूप फॉलो केलं आणि मला ते बाकीच्या सब्जेक्टमध्ये पण खूप बेनिफिट मिळालं त्याचं. येस, येस. आणि ही मेथड तुम्हाला ना पुढं म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, आता जी आपली पास आउट झालेले स्टुडंट्स आहेत ना, तर ते मला अक्षरशः मेसेज करून सांगतात, की सी बोर्डची मुलं पण आमच्यात इथून पुढे गेल्यानंतर ते आणि तुम्ही सगळे एकाच ह्याच्यात असणार ना. तर त्याही मुलांना बरेचदा असं अवघड जातं काही कन्सेप्ट समजून घेणं. पण आम्हाला ते नाही जातंय, कारण आम्ही सेल्फ स्टडी केला आणि ह्या स्वतःच्या नोट्स ज्या काढल्या पहिल्यापासून आणि ज्या आपण फॉलो केली मेथड, तर त्याचा फायदा तुम्हाला आत्ता नाही जाणवणार. तुम्ही जेव्हा 10वी पास होऊन पुढे 11वी-12वी ला जाल ना, तर तेव्हा तुम्हाला त्याचा नक्की बेनिफिट जाणवेल, की बरं झालं यार आपण ह्या मेथडनं अभ्यास केला. मग जेव्हा तुम्ही ऑलमोस्ट मे बी सगळेच जण तुम्ही सायन्स फॅकल्टीला जाणार असाल, तर तिथं तुम्हाला याचा खूप उपयोग होईल आणि ह्या नोट्स वगैरे पण ज्या आहेत ना आपल्या, त्या जपून ठेवा. तुम्हाला लागणार आहेत पुढं त्या सगळ्या. म्हणजे आता इव्हन जी आता मी दाखवेन तुम्हाला कधीतरी मेसेज, अगदी कोटा वगैरे तिथं जी गेलेली मुलं आहेत ना, तर ती सुद्धा सांगतात, की बरेचसे कंटेंट आपले आणि ते सेम असल्यामुळं समजून घ्यायला सोपं पडतंय. त्यामुळं ते हे तुम्हाला बेनिफिट होईल सेल्फ स्टडीनं केलेल्याचा. नेक्स्ट कोण बोलणार आहे का? मॅम अजून एक गोष्ट बोलायची होती. हां, बोल ना. मॅम म्हणजे मी जेव्हा 7वी-8वीत होती ना, तेव्हा मला माझ्या आईला तुमचे व्हिडिओ समजायचे आणि ती मला एक्सप्लेन करायची. म्हणजे एवढ्या सोप्या सरळ भाषात तुम्ही समजवायचा. ते खरं खूप छान वाटायचं. आईच्या पण तर्फे थँक तुम्हाला. येस, थँक यू. ऑल द बेस्ट आणि ओजस्वी. माझं नाव ओजस्वी कापसे. मी राजगुरुनगर इथे राहते. बाकीची मुलं ऍटलीस्ट 7वी-8वी पर्यंत रट्टा तरी मारायचे. मी तेवढा पण मारत नव्हते. 9वीला मी तुमचे युट्यूबला मी म्हणजे मम्मीने युट्यूबला व्हिडिओ पाहिले. मग ती आणि मी दोघी जणी मिळून तुमचे व्हिडिओ बघायचो आणि नोट्स वगैरे काढायचो. तर ऍटलीस्ट पासिंग पेक्षा थोडेफार जास्त मार्क किंवा असा मला पडायचे 9thला आणि 10thला असंच मम्मीला शोधता शोधता तुमचं एक कमेंट वाचली की ऑनलाईन क्लासेस कधीपासून सुरू आहेत. आम्ही जरा जास्त त्याच्यात शोध घेतल्यावर तुमचा नंबर मिळाला. तेव्हा कॉल केला होता त्या नंबरवर की विश्वास बसत नव्हता तुम्ही बोलताय आमच्याशी. तेव्हापासनं मी एक 7-8 दिवस लेट जॉइन झाले होते. त्याच्यानंतर तेव्हापासनं मी ऑनलाईन लेक्चर सुरू करतेय. म्हणजे रट्टा तर लांबच, पण एकदम कॉन्सेप्ट समजून वगैरे असं पेपरमध्ये लिहायला हे होतं. रट्टा मारायची गरज पण नाही पडत. तुम्ही एवढं छान शिकवता, की म्हणजे एकदम सायन्सबद्दल आता काही वाटतच नाही. झालं सायन्स आता काही नाही. असं थँक आणि रिझल्ट लागल्यावर मी नक्की येईल तुम्हाला भेटायला. येस, मला आवडेल अगदी. नक्कीच. थँक तुम्ही एवढं छान शिकवलं. येस, थँक यू. तुझ्या भावाला खूपच हसू येतंय मागून. आणि देवाशिषला माझ्या भावाला आम्ही 7वी पासून तुमचे क्लासेस लावणार आहे. 7वी नाही आपली 8वी पासून असतील. 8th पासून. हां. देवाशिष? हं? तुला मी बघते नेहमी तुझ्या ताईच्या मागे-मागे बोलताना. ही. दात कुठे गेले तुझे?
ओके. हां, श्रीजा बोल. नमस्ते ताई, माझं नाव श्रीजा अभिजित देशपांडे. मी अंबाजोगाई बीड जिल्ह्यातून आहे आणि लॉकडाऊनमध्ये म्हणजे 6वी संपल्यावर म्हणजे मी बायजूसचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं 1 वर्षाचं. त्याच्यानंतर मग मी बायजूस केलं, पण नंतर मला मग ते तिथं कोणी असा मेंटॉर नव्हता. ऑनलाईन फोन करा असं लाईव्ह सांगणारं कोणी नव्हतं. मग माझ्या मावशीच्या मुली तेव्हा 8वीला होत्या. मग त्यांनी मला सांगितलं, की एक कोणीतरी अक्षता मॅडम आहेत YouTubeवर आणि त्या खूपच छान घेतात आणि त्या प्रबोधिनीच्या शाळेत होत्या पुण्याच्या. तर मग मी जॉइन केलं आणि म्हणजे मी YouTubeवर सगळे व्हिडिओ बघायचे, सगळे धडे बघायचे. माझ्या अजून पण वह्या आहेत त्या पूर्ण अशा नोट्स काढलेल्या आहेत सगळ्या. एक-एक तुम्ही बोर्डवर लिहून द्यायचात आणि वाह! मग ते सगळं लिहून घ्यायचे. जे काही लिहून देताल. परत तोंडी सांगायचं काहीतरी असं बिट्स मग ते पण लिहून घ्यायचे आणि ते परीक्षेत खूप उपयोगी ठरायचं. आता पण म्हणजे एखाद्या सायंटिफिक रिझनचं किंवा कशाचं पण उत्तर लिहिताना असे कानामध्ये तुमचे शब्द घुमतात, की असं कार्बनचा डबल बॉन्ड आहे आणि मग ते ते तसं स्टेप वाईज होत जातं आणि मी खरंच सांगते म्हणजे तुम्ही ते सांगितलं होतं ना ते काय म्हणतात त्याला स्टेडियमवरती लाईट असते, तर त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ पॉइंट्स असते. ते सगळं परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना आणि त्याच्यामुळे असं नाही वाटत, की आपण कुठेतरी म्हणजे पाठ केलंय ना, आता हे आता काय करायचं असं नाही होत. आणि खूप छान अनुभव आहेत तुमचे म्हणजे काय एखादा जो विद्यार्थी असतो ना, तो सगळं लक्ष असतं त्याचं मॅडमकडे म्हणजे मॅडम राहतात कशा, मॅडम बोलतात कशा. तर मी व्हिडिओमध्ये बघायचे आणि तुम्ही खूप अशा साध्या राहायचात आणि खूप असा मेलोडियस आवाज होता तुमचा त्याच्यामुळे तो जास्त आपुलकीचा आणि जेव्हा तुम्ही सांगायचात म्हणजे एखादी कन्सेप्ट समजून सांगितली, व्हिडिओमध्येच मी जास्त वेळ स्पेंड केला ह्याच्यापेक्षा पण. त्याच्यामुळे मला त्याचं जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला मेमरीज आहेत. तर तुम्ही असं सांगायचात, की आता एखादी बीट समजून सांगितली, एखादी कन्सेप्ट तर ती लगेच नाही समजली. मग तुम्ही म्हणायचात, "लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगते." मग ते व्हिडिओत तुम्हाला लक्षात यायचं, की एकदा सांगून नाही समजणार, एकदा समजून सांगायचं. सो त्याच्यामुळे ॲक्चुअली मला म्हणजे व्हॅकेशन्स पासूनच लावायचं होतं. पण मला माझा चष्म्याचा नंबर वाढेल इतका वेळ ऑनलाईन करायचं. एकतर म्हणजे ऑलरेडी लॉकडाऊनमध्ये खूप ऑनलाईन झालंय. आणि मग त्याच्यानंतर लावलं बाबा म्हणले, "जाऊ दे आता लावून टाक." म्हणजे आता शेवटचं आलंय आणि मेटलर्जी, कार्बन कंपाउंड्स खूप इम्पोर्टंट चॅप्टर्स आहेत. त्याच्यामुळे आपण करूयात. आणि मी केला क्लास. मला खूप छान वाटलं ऑनलाईन आणि सगळेजण पण खूप छान उत्तर द्यायचे. मला खूप असं की एवढ्या म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या भागातून मुलं कनेक्ट झाली. प्रत्येकाची वेगळी सिच्युएशन, तरी पण सगळेजण एक वेळ काढून येतात क्लासला आणि खूप छान अनुभव होता आणि मुळात माझ्या आवडत्या टीचर्सच्या लिस्टमध्ये मॅडमचं नाव आहे. हे मला खूप छान वाटतं आणि नाही, येस आणि ॲक्चुअली तू खूपच म्हणजे तसं लेट ॲडमिशन झाल्यामुळे म्हणजे कमी खूप वेळ आपल्याला एकत्र होतो आपण. पण जे होतं ते खूपच म्हणजे सगळ्यांचंच खूप छान एक एक्सपिरियन्स होता. आणि अजून एक सांगू का? आपली जी लास्ट बॅच होती ना, तर त्या लास्ट बॅचमध्ये जे स्टुडंट्स म्हणजे ऑनलाईन जे होते कनेक्टेड, ते नंतर एकत्र 2-4 मुली, 2 मुली, एक निखिल एक आहे आणि अशा दोघी-तिघी होत्या. तर ते सगळे एकत्र कोट्याला भेटले. म्हणजे त्यांचं ॲडमिशन कोट्याला झालं आणि ते तिथं भेटले आणि किती म्हणजे त्यांना असं आपण कधी अनोळखी आहोत असं त्यांना कधी वाटलंच नाही किंवा आयडियली कुणीच कुणाला असं डायरेक्ट भेटलं नव्हतं किंवा बघितलं नव्हतं. जे काही त्यांचं कनेक्शन होतं ते क्लास थ्रूच होतं. पण त्यांना ते ॲक्चुअली बेनिफिट झालं ना, की चला एवढ्या लांब आपण जातोय आपलं सगळं हे सोडून आणि तिथे चला कुठेतरी क्लासशी रिलेटेड आपल्या ओळखीचं कुणीतरी आहे, ज्यांना आपण कधीच बघितलं नाही प्रत्यक्ष, पण अप्रत्यक्ष भेटल्यामुळं एक प्रकारचं एक कनेक्शन झाल्यामुळं त्यांना ते सोपं गेलं तिथं सर्व्हाईव्ह होणं. म्हणजे आता ते मेसेज करून ज्या सांगतात, की आमच्या इथं बऱ्याच आज आज असं एका मुलानं आत्महत्या केली किंवा एकानं हे केलं. कारण एकतर एवढा लांब गेलेला असतो आणि ते जे कॉम्पिटिशनचं जे फ्रस्ट्रेशन असतं ना आणि त्यात आपण एकटा असल्याची भावना. ह्या 2 गोष्टी खूप जास्त एकदा मेंटली एकदा हे झाल्या, की मग त्याच्यातून ती मुलं असे पण टोकाची पावलं उचलतात. पण ते म्हणले, की थँक गॉड आम्ही एकत्र आहोत म्हणजे अ, त्यामुळे ते क्लासचे तो तो एक म्हटले आम्हाला फायदा झाला. म्हणजे अभ्यासाचा तर झालाच झाला.
पण क्लासच्या थ्रू आम्ही कनेक्ट झाल्यामुळे एवढ्या लांब सुद्धा आम्ही एकत्र असल्यामुळे एक प्रकारे मॉरल सपोर्ट आम्हाला मिळाला आणि त्यामुळे आम्ही इथं राहू शकलो. हा एक खूप म्हणजे जेवढं तुम्ही जरी अभ्यासात असला, तरी मेंटली पण तुम्ही तितकं स्ट्रॉंग आणि कॅपेबल असणं गरजेचं आहे ना, तर ती त्यांना एक फायदा झाला. असं मला ते आठवलं एकदम, की जसं हिनं सांगितलं, की सगळी मुलं-मुली एकत्र आहेत, बॉन्ड आहे आपला छान उत्तर देणं किंवा हे पण एक कनेक्शन आहे ना, तुम्हाला यू नेव्हर नो, की पुढे जाऊन कधी कुणाशी कधी कुठे भेट होईल. असं. त्यामुळं हे इम्पोर्टंट ठरतं आपल्या ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये. अजून कोण आहे नेक्स्ट बोलणार? श्रेया बोला. गुड इव्हनिंग मॅम. म्हणजे मी श्रेया गजानन मायनी सातारची आहे. आपलं डिस्ट्रिक्ट सेम आहे. हो. आणि मला तुम्ही भेटला म्हणजे मी पहिले तर 6-7 सगळं लॉकडाऊन मध्ये गेलं आणि त्याच्यामुळे असं स्टडी वगैरे असं काही कनेक्शन नव्हतं. म्हणजे सगळं असं खाऊन पिऊन मस्त असे काय चाललेले. पण परत ना 8th मध्ये मी सायन्स केलं, पण पहिल्यापासून मला सायन्स मध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजे 5वी पर्यंत मराठी मधून होतं आणि 6th मध्ये जरा म्हणजे इंग्लिश मध्ये त्याच्याशी कुठेतरी कनेक्ट होत होतं, तेवढ्यात लॉकडाऊन आलं आणि त्याच्यामुळं सायन्स म्हणजे मला बिलकुल पण आवडत नव्हतं. 8th मध्ये मी अशी ऍव्हरेज मध्ये होते सायन्सच्या बाबतीत आणि परत ना 9th ची फर्स्ट सेमेस्टर आलेली आणि मग मला ते म्हणजे त्रास होत होता, की पहिल्यापासून जे केलं नव्हतं ते मग आता पेपर तर जवळ आलेले आणि त्यात मी म्हणजे पहिल्यांदा टॉपर स्टुडंट म्हणून होते. पण परत ना ते सायन्सचं जे होतं त्याच्यामुळे मला अशी भीती वाटत होती, की होईल का म्हणून. पण मी ते एका दिवसात पेपरच्या आदल्या दिवशी तुमचे व्हिडिओज वगैरे बघून ते कव्हर केलं. मग मी त्या टाइमला 34-35 पर्यंत गेले आणि त्याच्यानंतर ना मग परत ना मी असं युट्यूबवर सर्च करत होते, की म्हणजे ऑनलाईन क्लासेस कुठं भेटतील का. परत ना तुमची ती पोस्ट बघितली जे पॅम्पलेट होतं, तर त्याच्यावरून मी 29 एप्रिलला जॉईन केले क्लास आणि त्याच्यानंतर ना परत ना म्हणजे क्लासमध्ये तुम्ही खूप छान शिकवलं आणि तुमची जे सांगत होता, की तुम्ही असे रट्टा नाही मारायचा किंवा पाठांतर करून आन्सर नाहीत लिहायचे. तर ते कीवर्ड्स होते ते म्हणजे ते लक्षात ठेवून आन्सर लिहायचे. तर मग तसे मी आता पण आन्सर लिहिते. आता पण माझा स्कोअर 38-39 पर्यंत जातो आणि थोडं 1-2 मार्कासाठी जातं ते पण ते पण किंवा असं आपले जे अल्टरनेटिव्ह मध्ये असतात हं. तिथेच फक्त जातात. बाकी मग चांगला स्कोर होतो आणि तुम्ही शिकवलंच आणि मला यशस्वी, शरीर यांच्यासारख्या फ्रेंड्स भेटल्या आणि त्याच्यानंतर ना म्हणजे सगळेच भेटले, पण आम्ही जरा जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहत होतो एकमेकांच्या आणि त्याच्यानंतर ना आता यावर्षी म्हणजे मी व्यवस्थित सगळं करत होते, पण म्हणजे त्यांच्याशी मला जास्त कनेक्ट त्यावेळी झालं, की मी म्हणजे मध्ये काही म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये माझी अब्सेंटी जास्त होती. कारण की मी त्यावेळेस माझ्या स्कूल फ्रेंड्समध्ये जास्त इन्व्हॉल्व असल्यामुळे म्हणजे त्यांच्यामुळे म्हणजे लुजिंग ऑफ स्कूल फ्रेंड्स असं बोलतो, त्याच्यामुळे मी डिस्टर्ब होते. पण त्या टायमिंगला मी एकदा ओजस्वीला कॉल केलेला, तेव्हा आम्ही म्हणजे 15-20 मिनिटं आम्ही असं बोलत होतो. त्यामुळे मग खूप जास्त भारी फिलिंग होत होतं आणि तुम्ही जे शिकवलं ते खूप छान वाटत होतं, की तुमच्यासारख्या टीचर मिळाल्या. म्हणजे माझा तर पूर्ण ब्लाइंडली ट्रस्ट आहे, की तुम्ही खूप छान शिकवता आणि तुम्ही जे शिकवलं ते आतापर्यंत समजलं आणि तुम्ही जे काही सांगितले क्वेश्चन, की हे करा, ते करा, ते नक्कीच बोर्ड्सला येणार आहेत. आणि लास्टला हेच, की माझ्याकडून तुम्हाला मॅम एक ऍडमिशन आहे 9th साठी माझ्या भावाचं. की थँक तुम्ही एवढं मला शिकवलं आणि आता त्याला पण खूप अशी इच्छा आहे, की म्हणजे मी शिकवताना तो कधी-कधी ऐकतो तर त्याला पण वाटतं, की म्हणजे छान आहे, इंटरेस्ट आहे. त्याला पण सायन्समध्ये इंटरेस्ट निर्माण झालाय. थँक सो मच. थँक यू श्रेया. आणि ॲक्चुअली हां, तो प्रॉब्लेम होताच तुझा, की रेग्युलर नसल्यामुळं आणि बरेचदा कसं नेटवर्कचे वगैरे पण इश्यू असल्यामुळे जेव्हा प्रेझेंट असलं तरी पण ते बरेचदा कनेक्शन, डिस्कनेक्शन असं. बट नाही आहेत सिन्सिअर मुली तुम्ही त्यामुळं काही प्रश्नच नाही. हां, श्रीजा तुला काय बोलायचंय?
आणि ना मी तुमचा तो जोश टॉक वरचा व्हिडिओ हा. ऐकलेला आणि हा खूप छान वाटलं. म्हणजे असं कधी व्हिडिओ बघताना किंवा क्लासमध्ये पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही म्हणजे आता जे आहात त्याच्या मागे किती सारा स्ट्रगल आहे आणि क्लासमध्ये पण अधून-मधून तुम्ही म्हणजे ऍडमिट असायचा किंवा इंजेक्शन्स घ्यायला लागायचे. तर खरंच तुमचा म्हणजे स्टॅमिना आहे जो एक नॉर्मल ह्युमन बीइंगला आहे त्याच्यापेक्षा खरंच एक्स्ट्रॉर्डिनरी आहे. आणि मला अजून एक सांगायचं की वयममध्ये एक सदर येतं माझं किशोर वय म्हणून. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता की म्हणजे तुम्ही त्या ह्याच्या आहात त्या सदरामध्ये लिहिण्याबाबत. तर तुम्ही तुमच्या किशोर वयाबद्दल वयमशी कनेक्ट व्हा, त्यांना सांगा आणि मग ते वयममध्ये देतील तुमच्याबद्दल माहिती आणि खूप स्टुडंट्स पण कनेक्ट होतील वयममुळे. अच्छा, अच्छा. ओके. हो, तुझी आई मला मध्यंतरी बोललेली होती. म्हणजे ॲक्चुअली मी स्वरासाठी घेतलेलंच होतं त्याचं हे सबस्क्रिप्शन जे आहे ते. आय थिंक संपलं आता ह्या ह्याच्यामध्ये ते संपून गेलं 1 वर्षाचं जे होतं ते. पण येस, तुझी आई बोलली होती मला ह्याच्याबद्दल. आणि कसं आहे ना, स्ट्रगल तर सगळ्यांनाच असतो. म्हणजे मी फक्त तो मांडला माझा एवढाच. आता कुणाला घरात प्रत्येकानं आपापल्या तुम्ही जर तुमचे पेरेंट्स बघितले, असं कोणीच नाही की विदाऊट स्ट्रगल किंवा असं एकदम छान स्मूथ चाललेली आहे लाईफ. सगळ्यांचाच हे असतो. तो फक्त मी मांडला एवढं. हां. तुला काय बोलायचंय? मॅम तिच्या ह्याच्यात थोडंसं करेक्शन मला वाटतं की स्टॅमिना सगळ्यांपेक्षा जास्त याच्यापेक्षा आपल्याकडचं ज्ञान मुलांना देण्याची इच्छा तुमच्याकडे आहे म्हणजे तेवढी की मुलांना आपण शिकवलं पाहिजे वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही हे करता. येस, ते तर आहेच. तो पण प्रश्न नाही. स्टॅमिना खरं तर माझा नाहीये. आता हळू-हळू त्याच्यावर मी वर्क करत आहे. हळू कसा वाढेल जास्तीत जास्त अजूनही. सो दॅट नेक्स्ट बॅच जी येईल त्याला अजून मला बेटर काही देता येईल. ह्याचा नक्कीच मी ट्राय करेन. येस. आता ना केलं होतं थांब हं 1 तुमचे मिनिट. व्हिडिओज बघणं कारण की हां, बोल. मी 9th मध्ये तुमचे लाइक व्हिडिओज बघायला सुरुवात केले होते. कारण की मी जेव्हा स्टार्टिंगला लावले होते 9वी मध्ये तेव्हा मी ऑफलाईन क्लास लावला होता लाइक पुण्यामध्ये. आणि तो फार फेमस होता. सो मला वाटलं की तिथे मला छान कळेल वगैरे. पण आफ्टर सम टाईम मला त्यांच्यामध्ये इतके कन्सेप्ट्स वगैरे नाही क्लिअर होत होते. सो मी तो सोडला आणि मग YouTubeवरती मी तुमच्या चॅनलवरती सुरू केले व्हिडिओज. मला खूप छान कन्सेप्च्युअल येत होतं. सो मी 9वीच्या आधी फुल रट्टा मारून वगैरे माझं होऊन जायचं. पण 9वी मध्ये फुल पुस्तक असायचं. त्यामुळे मला फार अवघड व्हायचं तसं. पण तुमचे व्हिडिओज बघून लाइक असं गरजच नाही पडायची. लाइक कधी व्हिडिओ बघता अख्खी कन्सेप्ट समजून जायची आणि परत पाठांतराला पण वेळ द्यायची काही गरज नव्हती पडत. सो मी परत लाइक तुमची बघितली ऑनलाईन क्लासेसच्या. सो मी फर्स्ट डे पासून तुमच्या ऑनलाईन क्लासेसला जॉइन आहे. सो मला फार छान वाटलं, की लाइक तुम्ही इतके घेता एवढं हे, की तुम्ही एवढे आजारी वगैरे असून सुद्धा आमच्यासाठी घेता आणि रोज डेली असतात. आणि पुण्यामध्ये लाइक हार्डली 1-2 दिवस असतात आठवड्यातून. पण तुम्ही 7ही दिवस घेता आणि रिव्हिजन पण खूप छान घेता. सो थँक यू त्याच्याबद्दल. येस, तुझे नंतर-नंतर बरेचसे क्लास ऑफलाईन याच्यामुळे मिस व्हायचे. सो कारण तू पहिल्यापासूनच एकदम खरं तर रेग्युलर होतीस आणि नंतर ते अचानक तुझे काही-काही ह्याचे इश्यूज झाल्यामुळं, त्यामुळे मला असं खूप वाईट वाटायचं, की यार हिचं नुकसान होतंय, नुकसान होतंय. त्यामुळे खास तुझ्यासाठी आम्ही टाईम जितका चेंज करता येईल तितका केला आणि हो सो दॅट मॅम. तुझं थँक यू. शेवटी-शेवटी नुकसान व्हायला नको असं माझी खूप मनापासून इच्छा होती. त्यामुळे थँक यू. लाइक तुमच्यामुळे मला खूप छान कन्सेप्च्युअल नॉलेज मिळालं. लाइक आधीचे कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या. ते आता खूप सुंदर लाइक छान कळाल्यात आता. आता व्यवस्थित लिहायचं आणि प्रॅक्टिस तेवढी कर. रायटिंग याच्याशी रिलेटेड जे असेल प्रेझेंटेशन आणि हे. कारण त्याच्यावर थोड्याशा ज्या मिस्टेक होत आहेत तुझ्या, मी लास्ट टाइम पण तुला ज्या सांगितलेल्या होत्या, तर त्याच्यावर थोडं वर्क कर. कारण समजणं आणि ते मांडणं ह्यात थोडासा फरक असतो ना, तो व्हायला नाही पाहिजे आपल्याला. हां, श्रेया ओजस्वी खूपच भरभरून बोलायचे. हां, बोल, बोल. मला एवढं सांगायचंय की अख्ख्या वर्षात जे म्हणजे टेस्ट खूप झाल्या मी सगळ्या सॉल्व्ह केल्या पण माझी शेवटपर्यंत एक पण टेस्ट सबमिट नाही झाली. सबमिट त्यामुळे मग नाही त्याचं झाली हो तुझी. त्यामुळे तुझ्या काही टेस्ट अशाच नुसत्या बघून तुला सांगितली होती मी 1-2 टेस्टमध्ये करेक्शन, की जाऊ देत असं चेक. तुझं काहीतरी मिस्टेक व्हायची आणि त्यामुळे ती टेस्ट तुझी कधी सबमिट नाही झाली बिचारी. परत हिचं काहीतरी नेटवर्क गेलं का?
हा, ओजस्वी. मॅम ऍक्च्युली ती ऑफलाईन क्लासेस बद्दल बोलली तर मला जस्ट असं आठवलं की मी पण आहे ना एप्रिल स्टार्टिंगला क्लासेस लावले होते ऑफलाईन आमच्या इथे आहेत ते. तर माझ्या पप्पांचा आग्रह होता की जा क्लासला असं तसं म्हणून मी लावले होते ते क्लासेस. पण म्हणजे मला स्वतःला पर्सनली एवढा इंटरेस्ट नव्हता क्लासेसला जाण्यात वगैरे. तर पप्पांना असं वाटायचं की क्लासला जाणार नाही वगैरे. मग पप्पांनी ना स्टार्टिंगलाच पहिल्या दिवशी सगळी फी वगैरे भरून टाकली होती. म्हणजे माझे पप्पा इंग्लिशचे टीचर आहेत, मम्मी मॅथ्सची टीचर आहे. त्यामुळे त्याचं काही नाही, पण माझं सायन्स खूपच वीक होतं. म्हणून मी क्लासेस म्हणजे ते 2 एक्स्ट्रा फक्त सायन्ससाठी लावले होते. आणि मग मम्मीनी पप्पांना एकदा तुमचं लेक्चर बाबा बघा, छान शिकवतात मॅडम, असं ते केलं होतं. त्यांना पण ते इतकं आवडलं की मग मी ते क्लास दिला सोडून. ओके. एक-एक आठवणी हे होतात ना खरंच. येस. माझं नाव स्मृती वैद्य. मी पुण्यात राहते, चिंचवड गावात. मी म्हणजे पहिल्यांदा माझी मम्मीच मला शिकवायची. माझी मम्मी पण क्लासेस घेती 10वी पर्यंत. तर माझी मम्मीच मला शिकवायची आणि मला फक्त माझ्या मम्मीनेच शिकवलेलं कळायचं. बाहेरचे क्लासेस मला काहीच कळायचे नाहीत म्हणजे. मग 8वी-9वीला मी बघायचे तुमचे व्हिडिओ. मम्मी मला सकाळी 5ला उठून तुमचे व्हिडिओ बघायला बसवायची. नंतर मग शाळेमध्ये टाइम नसायचा आणि शाळेतून घरी आलं की शाळेचा अभ्यास आणि मग नंतर दमून मग मी झोपून जायचे. त्यामुळे मम्मी मला 5 वाजता उठून तुमची व्हिडिओ बघायला बसवायची. मग ते म्हणजे सकाळी उठून बसल्यामुळं ते लक्षात पण राहायचं आणि कॉन्सेप्ट पण क्लिअर व्हायच्या. आणि मग मध्ये-मध्ये म्हणजे नंतर 9वी नंतर थोडं मध्ये-मध्ये माझा गॅप झाला ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे व्हिडिओ बघताना. पण मग नंतर तरी म्हणजे वार्षिक परीक्षा वगैरे झाल्या माझी क्लिअर, म्हणजे पासिंग पुरतं झालं ॲव्हरेज पुरतं. मग नंतर 10वीला म्हणजे नंतर मी सुरुवातीलाच क्लासेस जॉइन करणार होते. पण मग नंतर थोडे फॅमिली प्रॉब्लेम्स, पप्पांच्या ॲक्सिडेंटमुळे म्हणजे मला सुरुवातीला नाही जॉइन करता आले क्लासेस. आणि मग नंतर मग मी थोड्या दिवसांनी क्लासेस जॉइन केले. म्हणजे 1-2 धडे शिकून झालते. पण रेकॉर्डिंग बघून मग मी ते काढल्या, नोट्स काढल्या आणि सगळं क्लिअर केलं मग मी नंतर. म्हणजे तसं शिकवणं खूप छान होतं, पण मध्ये-मध्ये वेळेच्या प्रॉब्लेममुळं मला पण थोडा प्रॉब्लेम झाला आणि ते पप्पांच्या फिजिओथेरपीमुळे पण मध्ये-मध्ये थोडं डिस्टर्ब व्हायचं मला. म्हणजे मी व्हिडिओ पण बंद ठेवायचे, पण तुम्ही काही बोलायचे नाहीत. त्यामुळे थँक आणि म्हणजे ऑनलाईन क्लास मला सगळेजण म्हणायचे की नको लावू, कळत नाही. ऑफलाईन घे. माझे फ्रेंड्स पण म्हणायचे की मी इकडे लावलाय, चल तू. आम्ही येऊ. पण पप्पांमुळे मला ऑफलाईन क्लास शक्य नव्हता. मला ऑनलाईनच पाहिजे होता आणि माझी मम्मी पहिल्यापासूनच तुमचे क्लासेस शोधत होती, पण फेसबुकवर आणि दुसरीकडे वेबसाईटवर फक्त ॲडव्हर्टाइजमेंट यायच्या, पण कधी-कधी नंबर भेटायचा पण कॉल लागायचा नाही. मग शेवटी मग पप्पा हॉस्पिटलमध्ये असतानाच मम्मीनी कॉल लावला आणि मला सांगितलं की ठीक आहे अक्षता मॅमचं मी केलंय जॉईन, पैसे पण भरलेत आणि मग तू आज संध्याकाळी कर जॉईन. मग मी लगेच ऑन द स्पॉट लगेच क्लास जॉईन केले. आणि म्हणजे माझी बहीण पण असती शेजारी, तर आपले 10वीचे थोडे कॉन्सेप्ट आहेत ना 9वीला. मग कधी-कधी तिला समजलं नाही तर ती पण मला विचारते. मग असं सांगणं होतं. कधी म्हणजे मम्मीच्या पण क्लासमध्ये मुलं असतात, मग ती पण कधीतरी विचारतात, मग त्यांना पण सांगणं होतं. सो छान होता अनुभव. फक्त वेळेच्या प्रॉब्लेममुळे माझा प्रॉब्लेम आणि मॅमचा पण प्रॉब्लेम, त्यामुळे ठीक आहे. हां, ते थँक सो मच. थोडंसं वेळेच्या ह्याच्यामुळेच नंतर सुरुवातीला तरी असं काही हे नाही झालं. पण व्यवस्थित कन्सेप्ट दुसऱ्यांना सांगण्यासारखी आली म्हणजे आपल्याला ती आली हे म्हणायचं. त्याला काही हे नाही मग प्रॉब्लेम. तसं तू पण व्यवस्थित केलास अभ्यास. नेक्स्ट कोण बोलतंय? विवेना. विवेनाचं खरं सरनेम, प्रॉपर सरनेम मला आज कळालं. नाहीतर मी ते नाना पाटेकर सारखं विवेना पाटेकर म्हणायचे. तेव्हा बोल विवेना. माझं नाव विवेना पट्टेकर आणि मी रत्नागिरी गुहागरमधून आहे. तर सगळ्यात आधी जॉईन करताना आमच्या इकडं जसं कोणी नाही आणि ऑनलाईन क्लास म्हणजे आमच्याकडे नवीनच. ऑफलाईन पण इकडे होते, पण एवढे काही छान नव्हते.
मॅमचा पहिला YouTubeवरचा व्हिडिओ मी खूप वेगळा बघितला. म्हणजे आमच्या शाळेमध्ये 8वीत असताना ऑनलाईन स्कूल क्लासेस असायचे. तर सर फक्त मॅमचे क्लासेस लावायचे आणि त्यांचा व्हिडिओ ऑफ असायचा. तर तिथून मी पहिला मॅडमचा व्हिडिओ बघितला आणि त्या सरांना खरंच थँक कारण तिथून माझी मॅडमसोबत एक कनेक्शन सुरू झालं. आणि 9वीमध्ये पण सगळे असे चॅप्टर्स नाही, पण एक्झाम्स यायला लागल्या की मी सगळे चॅप्टर्स मॅमचे व्हिडिओ बघूनच क्लिअर केले. आधी शाळेमध्ये पण फक्त पाठांतर आणि हे टिक करून घ्या एक्झाममध्ये येणार आहे, सो पाठ करा असंच असायचं. पण 10वीचा मॅमचा क्लास जॉईन केला आणि मॅमचं पहिलंच वाक्य होतं की पाठांतर नाही, आपल्याला समजून घ्यायचं आणि आपल्या आपल्या भाषेत लिहायचं. हा क्लास माझ्यासाठी फर्स्ट आणि बेस्ट चॉईस होता. म्हणजे मी आधीच सांगितलं होतं घरात की शोधत होतो आम्ही क्लास, ऑनलाईन क्लासेसच करायचे होते. कारण की ऑफलाईनमध्ये नंतर वेळ नाही मिळत सगळ्या शाळेच्या गोष्टींमधून. त्यामुळे आणि ते शोधताना आधी असतात क्लास हे पण माहीत नव्हतं आणि नंतर टेलिग्राम ग्रुप वगैरे सगळं चेक केलं आणि नंतर 15 एप्रिलला पासून सुरू होणार ते आम्हाला 13 एप्रिलला कळलं आणि लगेचच मग 15 एप्रिलपासून सुरू केलं. खूप छान एक्सपिरियन्स होता हा आणि मला फिजिक्समध्ये वगैरे खूप प्रॉब्लेम होता सायन्समध्ये. एवढं काही मला आवडायचं पण नाही. मॅथ्स आवडायचं पण सायन्स नाही आवडायचं आणि फिजिक्स, केमिस्ट्री ह्याच्यामध्ये मला खरंच खूप अशी अडचण होती आणि त्याच्यानंतर फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स वगैरे म्हणजे माझा विषयच नसायचा तो. मी त्याच्यामध्ये कधी पडलेच नव्हते आणि मॅडमचे व्हिडिओ आता क्लासेसमुळे आता असं झालं की मी प्रॅक्टिस नाही केलं आणि एक्झामला पेपरला आले तरी मला ते सुटून जायचं आणि मला कळायचं पण नाही की अरे आपल्याला हे येतं आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये खूप हेल्प झाली आणि कन्सेप्ट्स क्लिअर असल्यामुळे माझ्याच्यानं आता पाठांतर पण होत नाही. ती सवय पण माझी मोडली पाठांतराची आणि आता फक्त समजून घेतल्यात कन्सेप्ट्स तर लिहायचं आणि या सगळ्यामध्ये फिजिक्समध्ये खूप आवडच निर्माण झाली आता आणि त्यामुळे फिजिक्समध्येच पुढे काय ते असं ठरतंय माझं. वाह! केमिस्ट्रीमध्ये आधी केमिस्ट्री तर समजायचंच नाही बिलकुल. का आहे रिएक्शन आणि असंच वाटायचं. ते आता कळायला लागलं आणि असं सगळं त्याबद्दल खूप खूप थँक्यू मॅम. येस, थँक विवेना. आणि विवेनाचं एक वैशिष्ट्य काय म्हणजे अ, वर्गातली एकदम सिन्सिअर आणि शांत स्टुडंट जसे असतात तशी विवेना अशी म्हणजे कधी काही बोलायचं नाही, कधी पण सिन्सिअरली हां, रोज लेक्चरला यायचं. बाकी काही हे नाही, काही नाही. अशी विवेना म्हणजे मला तर असं वाटतं पूर्ण क्लासमध्ये आज पहिल्यांदाच म्हणजे एरवी तर तू बोलतेच नाही असं नाही. पण इतकं सलग पहिल्यांदाच बोललेलं आठवतंय मला तुझ्याशी. नाही, पण छान वाटलं ऐकून फिजिक्समध्ये आवड झाली हे तर विशेष वाटलं. ओके. शार्दूलला बघून घ्या रे. शार्दूल कधी दिसत नाही आपल्याला. हां. बोल. हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सॉरी इतके दिवस माईक सुरू केला नाही मी कधीच. तेच म्हटलं मी शार्दूलला ऐकून आणि बघून घ्या. कधी त्याला विचारत रे, कधी बोलणार नाही, कधी व्हिडिओ ऑन कर म्हणलं कधी व्हिडिओ ऑन करणार नाही. पण मला माहीत होतं जसं तुझ्या आईशी बोलले होते मी तुझ्याबद्दल, की आहे बाबा मुलगा करणारा आहे. त्यामुळे मी जास्त तुला कधी ओरडायचं हे नाही पडले. नाहीतर मी अशी तुला सोडलं नसतं असं सहजासहजी. पण आई जे सांगायची, की नाही तो करतोय, आहे व्यवस्थित. त्यामुळे मग मी तुला सूट दिली होती एवढं लक्षात ठेव. थँक्यू. बोल. पहिल्यांदा तुमचा क्लास जॉइन केला. तुमच्यामुळे बऱ्याच कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या माझ्या सायन्स मधल्या. बेसिक क्लिअर झालं. परत काही काही टॉपिक असे होते की जे अजिबात समजले नव्हते. ते तुमच्यामुळं एकदम क्लिअर झाले. तुमचं खूप मार्गदर्शन चांगलं घडलं सगळ्यांना. मला श्रद्धा गायकवाडनं तुमचा नंबर दिला होता. तेव्हा आईने तुम्हाला पहिल्यांदा फोन केला आणि मग मी क्लास जॉइन केला. तुमच्यामुळं खरंच खूप चांगलं सायन्स समजलं आजपर्यंत. केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल. तिन्ही टॉपिक खूप छान समजले. सगळे धडे समजले. काही धडे मी म्हणजे लेट जॉइन झाल्यामुळं तुमचे बघता आले नाहीत मला लेक्चर. पण तरी पण तिथनं पुढचे सगळे मला नीट समजले. आणि आम्ही व्हिडिओ रिव्हिजन चालू केला प्रेझेंट राहिलो नाही. कंटिन्युअस. नाही मॅडम, वेळ व्हायचा ना कधी-कधी शाळेतून येताना. हां. येस. हो, हो, हो. स्टडी असायची आता हां. 6 ते 7 स्टडी होती शाळेत. त्याच्यामुळे मग क्लास बरेच बुडलेत माझे. पण रेकॉर्डिंग मधनं क्लिअर झाले बरेच टॉपिक.
आणि 11वी-12वीचं सायन्स तुम्ही आमचं घ्याल, अशी रिक्वेस्ट आहे आमची तुम्हाला. तुमच्या बरोबर मला ते सायन्स आधी शिकावं लागेल. तुमच्याच बरोबरीनं बसून. असं नाही म्हणजे बायोलॉजीचा पार्ट मी ईझी हे करेन त्याचा प्रश्न नाही. पण फिजिक्स, केमिस्ट्री तसं वेगळं आहे. पूर्णच वेगळं पडतं. कारण तुम्ही जसं जाल ना आता 11th-12thला तुमच्या लक्षात येईल, खूप त्याची डेप्थ जी आहे ती वाढत जाते आणि त्यात स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही नीटची किंवा इकडे ह्याच्या इंजिनिअरिंगच्या ह्याच्या वगैरे जर प्रिपरेशन तुम्ही करत असाल जे वगैरे तर त्याची तर डेप्थ खूप जास्त असते. त्यामुळं मी अजून तिकडच्या त्या स्टडीपर्यंत गेले नाहीये. पण आहे माझ्या डोक्यात, की बायोलॉजी तरी मी शिकवू शकेन 11वी-12वीचं. येस, खूप आम्हाला जणांनी आवडेलच तर. मी नाही घेणार ना मॅडम. आ? थँक यू मॅम. येस, मी थँक यू. बायो नाही घेणार. बायो नाही घेणार? का? नाही, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ इकडे इंजिनिअरिंग कडे जायचंय म्हणून. ओके, ओके, ओके. फिजिक्स तरी घ्या की जर मॅडम, तुम्ही तेवढं तयार फिजिक्स मलाच मुळात जास्त विशेष आवडत नाही. त्यातले काही आहे त्यातले काही जर तुम्ही तयार असाल शिकवायला, हां. जर तुम्ही बायो पण शिकवायला तयार झाला तर मी बायोकडे पण जायला तयार आहे. नक्की, नक्की ट्राय करू आपण. हां, अभिषेक. अभिषेक, ईश्वरी सगळे लाईनमध्ये आहेत. हां, चला वन बाय वन जाऊ. माझं नाव अभिषेक दास आहे. मी मुंबईतील अंधेरी इथे राहतो. माझा जो प्रवास आहे या क्लासमध्ये येण्याचा कुंजनशी खूप सिमिलर आहे. माझी पण आई मला 8 पासून व्हिडिओ बघून शिकवायची. 9 पर्यंत असंच चालला होता. सो गोइंग टू बी हॉनेस्ट मी अभ्यासाबद्दल काही सीरियस नव्हतो. ॲव्हरेज होतो तेच माझ्यासाठी बस होता. आणि नंतर मग 10वी मध्ये डिसाईड केलं की आता करायचं काहीतरी. 10वी मध्ये तर सीरियस घ्यायचा अभ्यास. सो मी तर सीरियस घ्यायचं म्हणजे मॅथ्स आणि सायन्स तर इम्पॉर्टंट आहे. तर इम्पॉर्टंट सायन्समध्ये तर आय एम ब्लेस्ड टू हॅव यू विथ मी. सायन्समध्ये तुम्ही खूप मदत केली माझी. बोरिंग होता काहीच. फक्त रट्टा मारायचो मी. कॉन्सेप्ट काय कळायचे नाही. नंतर तुम्ही जे समजवलं ते समजत खूप हेल्प झाली मला. तुमचं जे रिव्हिजनचे प्रकार आहेत ते मला खूप आवडलं. आणि क्लासमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येक स्टुडंटला एक ईच अँड एव्हरी स्टुडंट तुम्ही स्वतःहून एकदम प्रॉपर लक्ष देतात, ते खूप चांगलं आहे. मला क्लास खूप आवडला. ऑनलाईन क्लासपेक्षा मला आम्ही सगळे एकत्र एकाच क्लासरूममध्ये बसलो असं वाटतं. ऑनलाईन क्लास तर वाटत नाही मला असं. आणि तुम्ही समोर आम्हाला शिकवतात बोर्डवरती तसंच असं जसं तुम्ही आम्ही व्हिडिओमध्ये YouTubeच्या बोर्डवरती शिकवतात तसंच मला इथं बसून वाटतं. सो मला ही पद्धत तुमची ऑनलाईन माझ्या स्कूलच्या टीचरपेक्षा पण तुम्ही जसं शिकवता ते खूप चांगलं वाटतं. येस, ॲक्चुअली ना खरं सांगू तुझ्याबद्दल, की तू मुळात आहेस हुशार. फक्त ते एक काय म्हणतात ते मे बी समजलं नसल्यामुळं बरेचदा तुमच्यासारख्या मुलांचं काय होतं ज्यांना ॲक्चुअली आहे खूप एबिलिटी पण एखादा विषय समजला नाही, की मग त्याच्याबद्दल आपला आवड जाते म्हणजे किंवा त्याच्याबद्दल आवड निर्माण होत नाही. तर मला तुझ्या बाबतीत ते जाणवलं, की खरंच तुझ्यात तो स्पार्क आहे. पण मे बी आधी कधी समजलं नसल्यामुळे तुला हे नाही. पण आता जसं तू वर्गामध्ये तू उत्तरं प्रत्येक वेळेस कधी विचारलं, की तुला उत्तरं असतात किंवा ह्याच्यावरून तर हे कळतं, की आहे बाबा, की तुझ्यामध्ये एबिलिटी ती. असं काही नाही, की तू एव्हरेज स्टुडंट तर मला कधी वाटला नाहीस. आणि त्यात स्पोर्ट्समध्ये पण आहेस तू. त्यामुळे मल्टी टॅलेंटेड म्हटलं पाहिजे खरं तर. एव्हरेज कशाला म्हणायचं स्वतःला. हां, ईश्वरी. हा, मी ईश्वरी. मी पुरंदर सासवडमध्ये राहते आणि मी सर्वात आधी तुमचं म्हणजे 9thला पाहिलं होतं. आपल्या शाळेमध्ये काही शिकवलं, की काही कॉन्सेप्ट कळायचे नाही. मग ते मी YouTubeवरती पाहायचे. सुरुवातीला मी 10वी मध्ये म्हणजे जेव्हा एप्रिलमध्ये आमच्या शाळेमध्ये पण क्लास घ्यायचे ना, त्यावेळी मी आमच्या इकडे क्लास लावले होते सुरुवातीला. मी 5-6 दिवस गेले, पण मला तिथलं काही शिकवलेलं एवढं पटलं नाही. म्हणजे काही कळत पण नव्हतं एवढं, पण त्यांचे असे जे कॉन्सेप्ट ते ज्या प्रकारे सांगायचे ना, ते नीट कळत नव्हतं. मग मी नंतर मी तुमचे व्हिडिओ पाहायला लागले. मग मला ते खूप आवडायला लागलं. नंतर स्कूल सुरू झाली. नंतर मग मी तुमचा जून-जुलैमध्ये हा क्लास चालू केला. त्यानंतर तुम्ही जेव्हा शिकवायचा म्हणजे क्लासमध्ये, त्यावेळी खूप असं छान वाटायचं आणि
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी-कधी तुम्ही शिकवायचे जे चॅप्टर ते आमच्या शाळेमध्ये शिकवलेले असायचे किंवा तुमचे जे म्हणजे आमच्या शाळेमध्ये जे राहिलेले असायचे, ते तुम्ही आधी शिकवलेले असायचे. त्यामुळे ज्या दिवशी असं शाळेमध्ये तो चॅप्टर घ्यायचा आणि ज्यावेळी टीचर असे क्वेशन विचारायचे, त्यावेळी असं पटापट उत्तरं द्यायला आली ना, मग असं खूप छान वाटायचं, की सगळे कॉन्सेप्ट असे क्लिअर व्हायचे तुम्ही सांगितल्यामुळं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे असं सांगताना खूप असं कॉन्फिडेंटली असं सांगायला व्हायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लास सुरू असताना तुमचं असं प्रत्येक स्टुडंटवरती लक्ष असायचं. म्हणजे तुम्ही त्यांच्या असे पालकांकडे पण लक्ष द्यायचं, की आपला असा माईक सुरू झाला, की आवाज जरी आला तरी तुम्ही पालकांना सांगायचं, की असं आवाज करू नका, क्लास सुरू आहे असं वगैरे. म्हणजे तुमचं असं प्रत्येकाकडे लक्ष असायचं आणि तुमचे टेस्ट वगैरे घ्यायच्या. माझे म्हणजे काही-काही फ्रेंड असायचे म्हणजे आहेत ते सांगायचे, की आता आम्ही पण इकडे क्लास लावले तिकडे. पण मला ते तिकडे शिकवल्यापेक्षा तुमचं शिकवलेलं जास्त आवडायचं. शेजारचे वगैरे सांगायचे, की ऑनलाईन क्लास म्हणजे नाही का, एवढं कळत नाही, ते असं नको लावू. पण तुम्ही शिकवायला लागल्यापासून माझा म्हणजे जास्त विश्वास राहिला, की ऑनलाईन आपल्या समोरासमोर शिकवल्यापेक्षा तुम्ही छान शिकवताय. आणि त्याच्यामुळे असं वाटलं, की आता ऑनलाईनमध्ये खूप असं छान वाटलं, की ऑनलाईनमधून पण आपल्याला माहिती कळते असं वगैरे आणि खूप छान शिकवलं तुम्ही. धन्यवाद. थँक यू. आता ऍक्च्युली येस, तू जे 2 मुद्दे मांडलेस, की ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर जे स्टुडंट्स तुमच्यासारखे म्हणजे जनरली आता आपल्या क्लासमध्ये जे आहेत सगळे, तर खरोखर तुम्ही अभ्यास करणारे म्हणजे 2 कॅटेगरीज असं असतात, की एक सिन्सिअरली सांगेल तसा अभ्यास करतात आणि ज्यांना अभ्यास स्वतःचा स्वतः किंवा सांगितलेलं काम करता येत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन त्यांचं हे नसतं. तर त्या मुलांसाठी ऑनलाईन क्लास हा नक्कीच म्हणजे त्यांना ते अवघड जातं कोप अप करायला. पण ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा समजून घ्यायचंय, शिकून आता इथून पुढे बघा तुम्ही जसं लॉकडाऊनच्या ह्याच्यानंतर एक पूर्ण त्याचं एक कन्सेप्टच बदलून गेली आणि आपण बघा ना कुठल्या-कुठल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकमेकांशी कनेक्ट झालो. बरोबर कधी असं वाटलं तुम्हाला त्याच्या आधी कधी वाटलं होतं का? मला तरी कधी असं वाटलं होतं, की आपण अ, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टुडंट्सना त्याच्या माध्यमातून भेटू. तर ऑनलाईनच्या बाबतीत असं काही प्रॉब्लेम खरं तर यायचा कारण नाहीये. त्या पालक कसं करतील गेम्स वगैरे खेळायला, हे करायला, ते करायला मुलांना देतील. Instagram हे कर, Facebook कर. त्यासाठी तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर इफेक्ट होणार नाही किंवा मग मोबाईलचं काही स्क्रीन टाईम वाढणार नाही, असं ते जे असतं त्यांचं. पण ऑनलाईन क्लास लावायचा म्हटलं, की मग स्क्रीन टाईम वाढणार आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होणार, असं सगळं ते दिसून येतं. पण इथून पुढे आता हे जगच असं झालंय, की बऱ्याचशा गोष्टी आपण ऑनलाईन एज्युकेशन थ्रू चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. म्हणजे आता तुम्ही पण जेव्हा पुढे जाल, तर बघा ना तुम्ही लोकल अकॅडमी ऐवजी बरेच जसं तुम्ही सांगितलं मी बायजूसचं हे केलं किंवा अशाच अजून वेगवेगळ्या अकॅडमीज असतील किंवा इव्हन तुम्ही इथं राहून परदेशातल्या एखाद्या शिक्षकाशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही काही म्हणजे स्काय इज द लिमिट ऑनलाईन एज्युकेशनच्या ह्याच्यानुसार. सो ज्याला खरंच शिकायचंय त्याला ऑनलाईन काय आणि ऑफलाईन काय असा काही फरक पडायचं कारण नाही. बरोबर की नाही? हां, अवंती. हॅलो एव्हरीवन. माझं नाव अवंती योगेश वडित आणि मी श्रीरामपूरची आहे, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून. तर 6वी बोल. तर 6वी-7वीला असल्यापासून म्हणजे सायन्स मला खूप अवघड जायचं. म्हणजे आवडत नव्हतं आणि सायन्समध्ये मला खूप कमी मार्क्स असायचे. मॅथमध्ये सुद्धा, पण सायन्समध्ये जरा जास्तच कमी असायचे. 20 आउट ऑफ 11 वगैरे असे मला मार्क्स पडायचे. त्यामुळे आई पण खूप ओरडायची मला आणि मला खूप अजिबातच आवडायचं नाही सायन्स सब्जेक्ट. आणि नंतर मग जेव्हा 8वीला गेले, तेव्हा YouTubeला असं सर्च केलं, की सायन्सबद्दल काही भेटतंय का म्हणून. तर तुमचं लेक्चर सापडलं. तर तिथे तुमचे व्हिडिओज भेटले आणि तुमचे व्हिडिओ खूप छान होते. ते बघितले आणि मला खूप आवडले. तेव्हापासून मग 8वीला 9वीला तेच कंटिन्यू केले आणि खूप छान वाटले तुमचे व्हिडिओज. नंतर 10thला तुम्ही क्लासेस घेता हे कळल्यानंतर मग मी 10thसाठी तुमचे क्लासेस पण जॉइन केले. जूनमध्ये केले ॲक्च्युली. आणि
तुमची शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे. आणि आमच्याकडे एक खूप फेमस ट्युशन्स आहेत, ऑफर्स वगैरे अशा ट्युशन्स आहेत. तर तिथलची मुलं म्हणावे असे त्यांना तसे मार्क्स पडत नाहीत, म्हणजे कमीच पडतात. आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे टीचर असूनही, क्लास वेगवेगळा असूनही तिथे बॅचेस वेगवेगळ्या असून सुद्धा त्या मुलांना असं समजत नाही असं ते म्हणतात. आणि तसं मला कधी प्रॉब्लेम नाही आला आपल्या क्लासेसमध्ये. तुमचं टीचिंग कायमच छान वाटलं. त्यामुळे तुम्हाला खूप थँक यू म्हणते. माझ्या आईलाही तुमचं टीचिंग खूप छान आवडतं आणि ती पण म्हणत असते की मॅम खूप छान शिकवतात, त्यामुळे तुला बाहेरच्या ट्युशनची पण गरज नाहीये. ऑनलाईन टीचिंग बद्दल मला भरपूर सारे रिलेटिव्ह वगैरे आले होते एकदा घरी, तर ते बोलले की कशाला ऑनलाईन वगैरे करायचं, की नाही समजत बरेचदा. तर माझी आई सांगायची की नाही, टीचर खूप छान आहे आणि ते ऍक्च्युली स्टुडंटच्या मेंटॅलिटीवर आणि टीचरच्या टीचिंगवर डिपेंड करतं. तर त्यामुळं मम्मीला माझ्या खूप आवडायचं तुमचं टीचिंग. मग त्यामुळे तिचा तर सपोर्ट होताच मला. आणि अभ्यास नाही केला तर तुम्ही ओरडायचाच की कालचं काय झालं वगैरे, त्याच्यावर रिव्हिजन वगैरे तुम्ही घ्यायचाच. त्यामुळे ते रोजचं रोज करावं लागायचं. कधी-कधी माझ्याकडून राहून जायचं, पण मोस्टली करायचे. त्यामुळे थँक सो मच मॅम. तुमची खूप हेल्प झाली आम्हाला. आणि इच्छा होती की 11th-12thला पण तुमच्यासारखेच टीचर मिळाले पाहिजेत. पण आता तुम्हाला 10th पर्यंतच तुम्ही आहात तर सो येस, थँक यू सो आपण मच. शोधूयात छान असे टीचर्स तुमच्यासाठी, जे 11th-12thला छान शिकवतील असे मस्त. ओके, थँक अवंती. वैष्णवी. मी वैष्णवी कोरेगावची, आपल्या साताऱ्याचीच. माझी तुमच्याशी पहिली ओळख झाली ते म्हणजे लॉकडाऊन मध्येच. आमच्या मॅडमनी आमच्या ग्रुपवर व्हिडिओ पाठवला होता तुमचा पहिल्यांदा, आणि तो व्हिडिओ बघताना पहिल्यांदा असंच वाटलं की हे सगळे युट्यूबवर जे शिकवतात तसंच काहीच असेल, पण व्हिडिओ बघितला तेव्हा असं वाटलं खरंच इतक्या छान पद्धतीने पण आपल्याला सायन्स शिकता येऊ शकतं असं वाटलं. आणि तिथून मी कंटिन्यू 8वी-9वीला ज्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या नाहीत त्या तुमच्याच व्हिडिओ बघितल्या सगळ्या. आणि आता पण मला मम्मी पप्पा म्हणत होते की क्लास लाव सगळ्याच विषयांचे, पण मला लावायचं नव्हतं कारण 3 तास आमच्या इथे क्लास असतात आणि दिवसभर शाळा, त्यामुळे सगळा वेळ त्यातच जातो. मग सेल्फ स्टडी करायलाच वेळ राहत नाही. पण तुमचा क्लास 1 तास आणि इतकं छान शिकवण्याची पद्धत की आमच्या इथे पण असं कोणी शिकवत नाही इतकं छान, त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. आणि सायन्सची खूप भीती वाटायची पहिली की ते न्यूमरिकल्स वगैरे बघून तर हे काय आहे, हे समज जमणारच नाही कधी असं वाटायचं. पण तुम्ही जे स्टेप सांगितल्या की अशा अशा स्टेपने जायचं, ते खूप फायदा झाला. आणि आता असं वाटतं एखादा क्वेश्चन म्हणजे लर्न केला नसेल, पाठ केला नसेल, तरी मॅमनी शिकवलेलं आठवते की हे सांगितले, त्यामुळे ते मनाने लिहिता येतं आणि फुल मार्क्स पण मिळतात. त्यामुळे ते बेसिक कॉन्सेप्ट खूप खूप क्लिअर झाले आमच्या. आणि तुम्ही एखादा पॉईंट शिकवताना त्याच्याशी निगडीत बाहेरची माहिती देता, त्यामुळे ते लक्षात ठेवायला खूप सोपं जातं. आणि एक सांगते मॅडम की नक्की पेढे घेऊन मी तुमच्या घरी येईन रिझल्ट लागल्यानंतर. वाट बघणार आहे मी. येस. थँक यू वैष्णवी. हा, श्वेता. हाय, मी श्वेता सालगुडे, बारामती, जिल्हा पुणे येथे राहते. मला अक्षता मॅडम बद्दल माझ्या एका फ्रेंडने सांगितलं. फर्स्ट टर्म झाल्यानंतर सेकंड टर्मच्या वेळेस मला एका 8 मध्ये असताना सांगितलं होतं एका फ्रेंडने की अक्षता मॅडम युट्यूब वरती व्हिडिओ घेतात, तू त्यांचे बघत जा म्हणून. त्यानंतर माझी आणि अक्षता मॅडमची चांगली लिंक जुळली. लिटरली जे बरेच काही काही चॅप्टर जे त्यांनी शिकवले, त्यांनी अपलोड केलेत व्हिडिओ, ते मी केलेच नव्हते. त्याचा अभ्यासच मी करायचे नाही. आणि कोइन्सिडन्सली असं झालं की 10th सुरू व्हायच्या आधी मी एका ट्युशनला फोन केला होता की मी ऍडमिशनसाठी उद्या येते. त्याच दिवशी रात्री 10 अकराच्या दरम्यान मी तुमची युट्यूबवरती कम्युनिटीवरती पोस्ट बघितली होती आणि तिथंच ठरवलं की मी तुमचे क्लासेस जॉईन करणार म्हणून. तुमची गेल्या वर्षीची स्टुडंट मुस्कान, ती आमच्या शाळेमध्ये होती आणि तिचे आणि माझे सायन्सचे मॅडम सेमच आहेत. तर त्या नेहमी तिचे कौतुक करतात की ती सायन्सला खूप छान लिहिते, तिचे पेपर बघण्यासारखे असतात. आणि त्याच्यामुळे गेल्या वर्षीचा तुमचा स्टँड अपचा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये ती मला दिसली. माझा तो निर्णय अजूनच पक्का झाला. हे क्लास जॉईन झाल्यानंतर 7 ते 8 महिने आपला प्रवास सुरू झाला. तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडते. कीवर्ड्स
कन्सेप्ट मॅप बनवणं ते फक्त सायन्ससाठी नाही तर इतर विषयासाठी पण खूप म्हणजे हिस्ट्रीचा आणि जॉग्राफीचा विषय पण मी अशाच पद्धतीने करायचे. कारण जास्त करून माझ्या लक्षात राहत नाही त्याच्यामुळे मला त्यामध्ये खूप कमी मार्क असायचे. जास्त करून तुम्ही जे रेग्युलर स्टुडंट असतात ते तुम्ही जेवढे अप्रिशिएट करता ना त्याच्यामुळे मला क्लास मिस करूच वाटत नव्हता. अजिबात बुडू वाटत नव्हता. असं वाटायचं की करावं, रोज करावं की मॅडम अजून अप्रिशिएट करतील. माझ्या मम्मीला पण तुमचं बोलणं खूप आवडायचं. ती एक्सप्रेशन तुम्ही शिकवतानाचे खूप आवडायचे. थँक यू. एक देवाकडून ब्लेसिंग मिळालं की तुम्ही भेटला आणि जर तुम्ही 11-12ला असता तर अजून खूप छान झालं असतं. म्हणजे आयुष्यातून काय पाहिजे? की अरे हे 2 बापरे! महत्त्वाचे वर्ष हे 2 महत्त्वाचे वर्ष पण असे आनंदात आणि व्यवस्थित जातील. एवढंच की तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू द्या. अगदी कायमच म्हणजे तुम्ही फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहा, अपडेट कळवत राहा, कुठे काय चाललंय, कुठे म्हणजे ॲक्चुअली होतं कसं एकमेकांचे कनेक्शन पण ठेवल्यामुळं ना, आता तुमच्या पुढची येणारी बॅच जी आहे किंवा तुमच्या आधीची जी बॅच आहे, त्यांना तुमच्या म्हणजे समजा तुम्ही आता गेलात कुठे, तर मला माहिती आहे ना कुठे आपले स्टुडंट्स आहेत. तर मी तसं त्यांना त्याच्या आधीच्या बॅचच्या मुलांचं पण माहीत असल्यामुळं मी माझ्या तुमच्या आधीच्या बॅचच्या मुलांना त्यांचा रेफरन्स दिला होता. मग ते एकमेकांना भेटून म्हणजे जसं आहे, तसं तुम्ही पण जेव्हा पुढे जाल, तर ते कनेक्टेड राहा सो दॅट कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मला त्याच्यानंतरही म्हणजे क्लासमध्ये तर झालंच, पण त्याच्या पुढेही मला जर तुमची काही मदत करता आली, तर मला नक्कीच आवडेल. थँक यू श्वेता. हां, कृपाली. 8वीत असताना एक स्कॉलरशिप एक्झाम होती. त्याच्यासाठी मला सायन्स गरजेचं होतं. मग तेव्हा YouTubeला सर्च केलं तेव्हा तुमचे व्हिडिओ खूप आवडले. तुमच्या व्हिडिओची विशेषतः ही होती की तुम्ही फक्त शिकवायच्या. लाईक, सबस्क्राईब, शेअर हे कधीच बोलल्या नाही. त्यामुळे तुम्ही मुद्द्याचं बोलायचा म्हणून मला तुमचा व्हिडिओ खूप आवडायचे. मी सबस्क्रिप्शन घेतलं तेव्हापासूनच आणि मग 8ला छान म्हणजे एक्झाम वगैरे छान गेली. त्याआधी स्कोर करायची, चांगलं करायची. बट त्याच्या सायन्समध्ये मला क्युरिओसिटी नव्हती, इंटरेस्ट नव्हता. फक्त मार्क्ससाठी मी स्टडी करायची. बट आता त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला माझा आणि मी सायन्समध्येच करियर करायचं ठरवलंय. आणि याबद्दल क्लासबद्दल बोलायचं झालं तर खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप छान शिकवलं. म्हणजे मी आजपर्यंत तरी असं टीचिंग कुठे बघितलेलं नाही. क्लास लावायच्या आधी खूप विचार केला, की 10th इयर आहे, कुठे लावायचा, कुठे लावायचा? घरापासून 10-10 किलोमीटर दूरपर्यंत गेली, पण तिथे असा क्लास भेटला नाही, जो मला घरी बसून भेटला. मग त्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स होता. टेस्ट मला खूप आवडला. म्हणजे बोर्ड पॅटर्ननुसार ज्या टेस्ट घेतल्या, त्याच्यामुळे असं वाटायचं मी बोर्डचीच एक्झाम लिहिते. आणि एखाद दिवशी जर क्लास मिस झाला, तर असं वाटायचं आज काहीतरी कमी झालं माझ्या लाईफमध्ये. एकदम काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. त्यामुळे मी मोबाईलच कोणाला देईना क्लासच्या वेळेस. मग तसा तसा प्रवास झाला आणि मला राज्यस्तरीय एसे पाठवायचा होता शिक्षणाचे डिजिटायझेशन. तर तो एसे मी लिहिला थोडाफार नेटवर वगैरे सर्च करून. बट त्याच्यात स्वतःचा अनुभव टाकायचा होता. मी स्वतःचा अनुभव त्याच्यामध्ये शेअर केला आणि तो निबंध लिहायचा होता 1,500 ते 2,000 शब्दांपर्यंतचा. तो माझा झालाही. 1700 वर्ड्स माझे त्यात झाले होते आणि मी तो सबमिट केला. खरं तर हा एसे मी फक्त ऑनलाईन क्लासमुळेच लिहू शकले. त्याच्यात मी सगळे माझे फायदे झाले, तोटे एकदम बोटावर मोजण्या इतकेच होते, जेवढे त्याचे फायदे होते. आणि तुमचा तो जोश टॉक्सवरचा व्हिडिओ जो बघितला, त्याच्यानंतर कोणताही मोटिव्हेशनल स्पीकर ऐकायची गरज नाही पडली मला. त्याच्यानंतर तुम्हीच माझ्या आयडॉल होत्या आणि मोटिव्हेशनल स्पीकर होत्या. तुम्ही आम्हाला एक फोटो शेअर केला होता तुमचा. तुम्हाला इंजेक्शन्स वगैरे आणि ॲडमिट होत्या. आणि तरी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल होती. ते बघून आम्ही खूप मोटिव्हेट झालो आणि तुमच्यापासून इन्स्पिरेशनल घेतली. आम्ही स्वतःला खूप लकी समजतो की तुम्ही आमच्या टीचर आहेत. आणि थँक येस, तुमच्यासारखे स्टुडंट्स मिळाले हे मी लकी आहे. म्हणजे मी जसं म्हटलं ना, की दरवर्षी एक वेगळं बॉन्डिंग प्रत्येकाच बरोबर होतं तयार आणि असं वाटतच नाही, की आपण कधी प्रत्यक्ष भेटलो नाहीये ह्या मुलांना. जसं तुम्ही कधी समोर आलात, तर मी तुम्हाला इझिली ओळखू शकेन सुद्धा इतपत आपलं जे कनेक्शन म्हणजे समोर तुम्ही आलात, की चला हां, मी अशी हाक मारेन, "हाय पूर्वा" असं. त्यामुळे ते एक खूप छान मॅम, कृपाली आमच्या
क्लासची टॉपर आहे बरं. हो का? नाही, कृपाली आपल्याही क्लासमध्ये छान म्हणजे पेपर जे क्लासची असतात पण त्यांचे. आणि स्कूलची पण. वाह! 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 स्कूलमध्ये पण टॉप करते हां, कृपाली तुम्हाला दरवर्षी. ते एक जे सरप्राईज मला द्यायचं होतं, की ज्यांना अ, 99, 100, 98 हे 3 जे मिळतील ज्यांना आपल्या क्लासमध्ये मार्क, तर त्यांना तुमच्या जे तुम्ही फीस दिलेल्या आहेत ना, त्याच्यातलं एक ठराविक पर्सेंटेज रिफंड करणार आहे मी. जे म्हणजे ज्यांना अगदी 100 आउट ऑफ ज्या सायन्समध्ये मार्क मिळतील, त्यांची 100% फी मी रिफंड करणार आहे. सो त्या पद्धतीनं कामाला लागा. जितके बघा म्हणजे तुमच्याकडे चान्स आहे. जे पूर्णच्या पूर्ण फी तुमची रिफंड करायचं. असं मी ह्यावेळेस एक ठरवलं, की चला अजून एक मोटिव्हेशन स्टुडंट्सना अभ्यास करण्यासाठी, की ज्यांना आउट ऑफ मार्क्स पडतील. 99% ज्यांना मिळतील त्यांच्यासाठी एक ठराविक सपोज म्हणजे अजून 80% किंवा 90% फीज म्हणजे त्यांना रिटर्न करून बाकीची एक 10% ठेवेन असं. आणि ज्यांना 98% असतील त्यांना एक 80% फीज असं एक काहीतरी माझ्या हे डोक्यात आहे. पण ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतील त्यांना मात्र पूर्ण फी त्यांची रिफंड करण्यात येईल. जेवढी तुम्ही भरलेली आहे तेवढी. सो चला लागा कामाला. अजून भरपूर आहेत आपल्याकडे वेळ तसा. है ना? आणि थोडं-थोडं जे फिनिशिंग टच जो म्हणतो तेवढाच राहिलाय आता आपला द्यायचा. बाकी तर सगळ्यांचा अभ्यास तर झालेला आहेच आहे. काही त्याच्यात प्रश्न नाही. सो है ना? अजून एक मोटिव्हेशन मिळालं की नाही आता अभ्यास करायला? हां, हो, चल हो, मग हो. अजून एक सांगायचं होतं. हां, बोल ना. 9th मध्ये असताना आमचे सायन्सचे आय-टीचे तास असायचे. तेव्हा आम्हाला कॉम्प्युटर लॅबमध्ये डिफरंट व्हिडिओज वगैरे दाखवायचे. तर तेव्हा आम्ही पूर्वा आणि मी तुमचेच व्हिडिओ लावायला लावायचो. बाकीच्या स्टुडंट्सला दुसरे व्हिडिओ बघायचे राहायचे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे खूप ओरडणे खाल्लेत. येस, तुम्ही दोघी एका शाळेतल्या असल्यामुळे. चल आता पूर्वा तूच कंटिन्यू कर. माझं नाव पूर्वा यमराज भरांबे. मी जळगाव या गावात शिकते. मला तुमचे व्हिडिओज म्हणजे 8वीत कोरोना काळ होता तेव्हा ऑनलाईन क्लास म्हणून स्कूलमधल्या टीचरांनी शेअर केला होता. तो व्हिडिओ मी पाहिला. मग त्यानंतर मराठीतून मेन म्हणजे मी जे पण व्हिडिओज बघितले होते ते सगळं हिंदीतूनच शिकवायचे. मराठीतून मला कोणी असं मिळालेलं नव्हतं युट्यूबवर शिकायला वगैरे. तर मराठीतून तो व्हिडिओ मी पहिला तुमचा पाहिला. रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा व्हिडिओ होता तो अजून आठवतं. आणि त्या कॉन्सेप्ट मला एवढा क्लिअर झाल्या होत्या. त्यापासून मी तुमचेच व्हिडिओ बघायला लागले. इव्हन माझ्या मम्मीने मला सांगितलं की क्लास लावून घे. मी क्लास लावायला पण तयार नव्हती. मी 8th ला पण आणि 9th ला पण क्लास लावलेच नव्हते. ते फक्त तुमच्या क्लासवर डिपेंड होते युट्यूबच्या. आणि मला एक गोष्ट आवडते तुमच्या क्लासची की आधी तुम्ही बेसिक घेतात. आधी बेसिक क्लिअर होतं त्यामुळे पुढच्या ज्या कन्सेप्ट असतात त्या सॉल्व्ह करायला समजायला सोपं जातं. आणि एक फायदा म्हणजे रट्टा मारणं बंद झालं पूर्णपणे. कन्सेप्ट आधी समजून घ्यायची, शिकून घ्यायची, मांडायची आणि मग पेपरमध्ये जाऊन लिहायची. जसं ऐकलंय की 10वी नंतर सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात. म्हणजे मराठी मीडियम असो, इंग्लिश मीडियम असो सगळं एकत्र येतात. आणि असं वाटतं की जे इंग्लिश मीडियमचे मुलं आहे बुवा ते आपल्याला मागे पाडतील. पण हा क्लास पाहून नाही वाटत की पाडू शकतात ते आम्हाला मागे. असं कधी वाटलं पण नाही आणि वाटणार सुद्धा नाही. एवढं चांगलं शिकवणं मला मिळालं. तसंच एक गोष्ट अजून होती की ऑफलाईन आणि ऑनलाईनचीच गोष्ट की आई म्हणत होती 10वीला की ऑफलाईन क्लासेस लाव. मॅथ, सायन्स तसंच इंग्लिश हे 3 विषय असतात. पण ते पण नाही सांगितलं मी कारण मला ऑनलाईनच क्लास आणि ते पण तुमचेच हवे होते. म्हणून मला एक कविता म्हणायची होती. म्हणू शकते का? एकदम शी इज अ गुड पोएट. वाह! 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 बघा हे नवीन-नवीन मला तुमचे गुण कळतायत. म्हणून मी म्हटलं तुम्हाला, की तुमचे असे काही असतील विशेष आहे तर ते पण सांगत चला. कारण आपला विविध गुणदर्शन कार्यक्रम राहिला ह्या वर्षीचा. बोल ना पूर्वा. एक मिनिट.
सोचा ना था ये सफर इतना खूबसूरत होगा, ना चाहते हुए भी हमें इसे अलविदा कहना ही होगा। रास्ते रास्ता भटकते भटकते मंजिल का सामना भी होगा, इन राहों पर चलते वक्त इस सफर का अंजाम भी होगा। शायद हम सबको ही कहीं ना कहीं इस बात का पता जरूर था, लेकिन फिर भी हमारा ये मन इस स्वीकार करने को तैयार नहीं था। पर वो कहते हैं ना कि समय किसी के लिए नहीं रुकता, तो हमारे लिए भी कैसे रुक सकता था। इसलिए उसने एक अनसुना पैगाम हम सबके लिए है भेज दिया कि यारो हर पल को ऐसे जियो कि याद करती रह जाए दुनिया। आना जाना तो सबका यहाँ लगा रहेगा, बस कुछ रह जाएगा तो वो होगा सिर्फ सुनहरी यादों का मेला। यादें जो हम सबने मिलकर बनाई है, इस ऑनलाइन लर्निंग का बहाना बनकर काफी बार अपनी जान बचाई है। आंसर ना पता होने पर सर आई हैव सम कनेक्टिविटी इश्यूज कहकर क्लासेस लेफ्ट करने की तरकीब सबने अपनाई है। असाइनमेंट डेट हो तभी बहुत दूर है, देख लेंगे से कर लेंगे। यार इतना कम टाइम है मेरे पास तो एक दिन कैसे होगा असाइनमेंट। शायद ये चीज सबने आजमाई है थैंक यू। हा, बोल अवंतीला काय वेगळं अजून बोलायचंय का? मॅम तुम्हाला ना म्हणजे असं प्रत्यक्षात बोलायची खूप इच्छा होती मला. म्हणजे आता जसं कनेक्ट होऊन बोलतोय ॲटलीस्ट तसं तरी म्हणजे 8वी मध्ये असताना आणि तेवढं तरी ॲटलीस्ट माझं ड्रीम कंप्लीट झालंय. आता फक्त प्रत्यक्षात भेटायचं बाकी आहे. येस, आपण आहे ना एकदा अशी मस्त ट्रिप वगैरे काहीतरी प्लॅन करू. नुसतंच प्लॅन करायचं आणि ते कधी भेटणंच होत नाही. सगळ्यांच्या एकतर वेळा आता तुम्ही जसं 10वी होऊन बाहेर पडाल, मग कुठेतरी ही अकॅडमी, ती अकॅडमी तुमचं सुरू होईल आणि कुठले काय असं आम्ही सांगते ना लास्ट इयर आम्ही असं ठरवलं होतं, की सगळ्यांच्या आहे ना आम्ही पुण्यात भेटायचं ठरवलं होतं, की सगळ्यांना मध्यवर्ती पुणे थट्ट. तर सगळे भेटू. मग झालं 10वी बोर्डची एक्झाम झाली, की आपण सगळ्यांनी भेटायचं असं ठरलं. आणि बोर्ड एक्झाम झाल्यानंतर मी आपलं हे केला त्यांना, "चला कधी भेटायचं?" तो प्रत्येकाचा मेसेज, "सॉरी मॅम, मला इकडं जायचंय उद्या, मला परवा तिकडं जायचंय, माझे क्लासेस सुरू झाले." आणि मग अशा रीतीने आमची भेटायचं सगळं बारगळलं. तसंच तुम्ही पण करणार यावेळेस. नाही म्हणजे त्यात तुमचंही काही नाही, कारण पुढचं सुरू होतंच आणि तिथं जाऊन मग परत आपलं सगळं सेट करायचं आणि हे सगळ्या गोष्टीत वेळ जातो. त्यामुळं एकदा त्या कॉम्पिटिशनच्या महासागरात एकदा पडलं, की पोहण्या वाचून गत्यंतर नाही आपल्याला, असं आहे ते. येस. आता कोण आहे? मी बोलू? हो, बोलो. अम, एक पहिलं मी तुम्हाला भेटली जेव्हा मी आद्या घोलकर आणि मी दहिसर मुंबईची रहिवासी आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलेली 9वीत असताना. माझ्या आईने तुमचे व्हिडिओज बघायला चालू केलेले. तिला सायन्स शिकवायचं होतं दुसऱ्या मुलांना म्हणून. ती पण तेव्हा सायन्सचे क्लासेस घ्यायची. ते म्हणून तिने तुमचे व्हिडिओज बघायला चालू केलेले. आणि ती जेव्हा बघायची तुमचे व्हिडिओज तेव्हा ते माझ्या पण कानावर पडायचं आणि मी पण मग असं तिच्याबरोबर बसून नंतर बघायला लागली हळू-हळू तुमचे व्हिडिओज. ती पण 9वीचेच बघायची आणि मी 9वीतच होती. मग मी पण बघायला लागली तिच्याबरोबर बसून आणि त्याच्यामुळे 9वीत कितीतरी गोष्टी होत्या मला ज्या कळल्या नव्हत्या. ज्या नंतर हळू तुमचे व्हिडिओज बघितल्यामुळे कळायला लागल्या. मग मी स्वतःहून पण तुमचे व्हिडिओज बघायला लागली आणि त्याने खूप मदत झाली मला 9वीत असताना. नंतर 10वी सुरू झाली आणि 10वीचे 2 महिने झालेले आय थिंक. जुलैमध्ये असताना मला माझी एक फ्रेंड आहे आभा, तिने तुमच्याबद्दल सांगितलं. तुम्ही ऑनलाईन क्लास घेत आहे. त्याने खूप आनंद झाला मला आणि माझ्या आईला दोघांनाही, की
तुमचे व्हिडिओज बघून एवढी जर मदत झाली आहे तर ऑनलाईन क्लासेसने तर अजूनच जास्त बरं होईल. म्हणून लगेचच तिच्याकडून नंबर मागितला आणि तुमचे क्लास जॉईन केले. मला उशीर झालेला. आय थिंक 1-2 महिने मी उशिरा जॉईन झालेली. तुमचे बरेचसे लेसन्स झालेले शिकवून. पण मी जेवढे जमले तेवढे रेकॉर्डिंग्स वगैरे बघितले त्यांचे आणि इव्हन रिव्हिजनचे रेकॉर्डिंग बघितले. जे काही लेसन्स नव्हते, मी असताना नव्हते झाले त्याचं आणि त्याने मला खूप बरं पडलं. बाकी क्लासमध्ये मी जास्त नाही अटेंड करू शकली. आय थिंक ऑक्टोबरपासून वगैरे सप्टेंबरपासून मी जास्त रेग्युलरली नाही अटेंड करू शकली. कारण माझा खरा क्लास म्हणजे जो बाकीच्या सब्जेक्ट्सचा क्लास जो होता, तो उशिराचा असायचा. तो पण असा 7:00-7:30ला संपायचा आणि त्याच्यानंतर दुसरा अजून क्लास असायचा. त्याच्यामुळे मला संध्याकाळी तेवढं नाही जमायचं. पण मी प्रत्येक रेकॉर्डिंग मला जेवढं आठवतंय, तेवढं मी प्रत्येक रेकॉर्डिंग बघितली आहे तुमची आणि म्हणजे तुम्ही एवढं छान शिकवलं आहे, की मला डाउट्स विचारायचीच गरज नाही लागली कधी. म्हणजे रेकॉर्डिंग बघूनच मला खूप व्हायचं. मला कधीच डाउट्स काहीच आले नाहीत कशामध्ये. आणि एवढं छान शिकवलं तुम्ही मला. जेव्हा मी ऑनलाईनमध्ये असताना 7वी-8वीत जे टीचर शिकवायचे माझ्या शाळेचे ऑनलाईन, ते मला तेवढं नाही नीट कळायचं. पण तुमचं जेव्हा ऑनलाईन मी ऐकलं, शिकली, व्हिडिओज बघितले, त्याने मला खूपच जास्त कळलं. आणि म्हणजे थँक यू सो मच फॉर एवढं नीट शिकवण्याबद्दल. खूप सगळे ट्रिक्स शिकली मी तुमच्याकडून सायन्सचे. म्हणजे कितीतरी गोष्टी सोप्या पद्धतीने कशा लक्षात ठेवायच्या आणि फ्लो चार्ट बनवायचा प्रत्येक गोष्टीचा. त्याने खूप मदत झाली आहे मला. कोणताही कन्सेप्ट जेव्हा कळत नाही तेव्हा त्याचा लगेचच फ्लो चार्ट बनवते आणि त्याने खूप बरं पडतं, सोप्यापणे समजतं. आणि थँक यू सो मच त्याच्यासाठी. म्हणजे खूप समजलं आणि खूप मदत झाली तुमची. थँक यू. येस, येस. थँक यू. ॲक्चुअली ना, म्हणजे माझं असं एक हे असतं, की सगळ्यांनी लाईव्ह लेक्चर्स अटेंड करावेत. सो मला असं तुझं असं मी कायम तुझ्या मागे लागायची, की लाईव्ह क्लासला ये. कारण मला असं एक आहे, की लाईव्हमध्ये जास्त चांगले डाउट अजून काय असतील तर क्लिअर होतील वगैरे. पण बरेचदा तुला सांगून जेव्हा तू सांगितलंस, की नाही माझ्या बाकीच्या क्लासमुळे नाही जमत आहे. पण मी रेकॉर्डिंग बघते. तर म्हटलं चला ठीक आहे, हरकत नाही. पण ॲक्चुअली म्हणजे तुझे म्हणजे पेपर्स वगैरे पण जास्त मला कधी टेस्ट वगैरे जास्त सबमिट नाही केलेलं आय थिंक तू, है ना? हो, मी नाही त्यामुळं केलंय. म्हणजे मला तुझ्या ह्याच्याबद्दल एक अंदाज नाही बांधता येते, की कितपत तुझी तयारी झालेली आहे किंवा हे. बट तू सांगतेस एवढं केलंय तर काही प्रश्न नाही मग त्याच्यामध्ये आता. सो एखादी प्रिलिम वगैरे जर सोडवून दिलीस मला तर थोडं मला कळेल, की काही कितपत तुझी तयारी किंवा काही हे आहे. इव्हन शाळेची जरी दिलीस समजा, हो, तरी काही हो. हरकत नाही. मी येस. तुम्हाला मार्क सांगीन माझ्या प्रिलिम्समध्ये किती मिळतात ते. येस, येस. ओके. जान्हवी बोल. माझे नाव जान्हवी शिंदे आहे आणि मी नागपूर जवळच्या यवतमाळ शहरात राहते. मी जेव्हा 8th मध्ये होते मला अभ्यासात काही एवढी आवड नव्हती. माझा दादा मला अभ्यास करायला फोर्स करायची. तुमची व्हिडिओ दाखवायचा. मी काही बघायची नाही. मी असंच बाहेर चालली जायची. अभ्यासच नाही करायची काही. मग मी अशीच एक दिवशी तुमचे व्हिडिओ बघितले होते. तर मला आवडलं. मग मी बघता मला सायन्स खूप असं समजलं आणि मला तुमच्यामुळे सायन्स समजलं, नाहीतर मला सायन्स पण नसतं समजलं. येस. थोडासा आता अजूनही म्हणजे तुझी प्रगती तरी नक्कीच आहे क्लासमध्ये जसं आपण सुरुवातीला आली होतीस आणि आताच्या ह्याच्यात. अजूनही आता 1 महिना जो उरलेला आहे त्यात अजून छान अभ्यास कर. तुझा IUPAC नॉमेनक्लेचर परत सांगायचं आहे ना तुला? सो तो आपण एकदा पाठ घेऊयात. अजून जर तुम्हाला वाटलं एवढ्या ह्याच्यात तर आपण एखादा क्लास घेऊ शकतो हां. असं काही नाही की झालंय आणि चला आता परत काही नाही. जर असं तुमचे अजून अभ्यास करता काही डाउट्स आहेत असं वाटलं तर ग्रुपवर सांगा. आपल्याला जर वाटलं तर आपण एखादा असा परत रिव्हिजनचा क्लास घेऊयात. काहीच प्रॉब्लेम नाही. आता कोण अजिंक्य राहिला आय थिंक. माझं नाव अजिंक्य हिरे. थांब, मी थांब हं. नाशिकमधला. हां, बोल, बोल. माझं नाव अजिंक्य हिरे. मी नाशिकमधला.
मी तरी म्हणजे 8वीला माझं नेमकं बेसिक झालं नव्हतं, त्यामुळे 8वी झालं, 9वीला नेमकं समजत नव्हतं सायन्स काय, म्हणजे अवघड जायला लागलं. तेव्हा खरं तर मला म्हणजे क्लासिकलचे त्या म्हणजे ऑनलाईन पप्पा इकडे तिकडे शोधत होते क्लास कुठे ओके. ऑनलाईन व्हिडिओ तर पप्पांनी मग खूप शोधले, म्हणजे ऐकले. परत दिवाळी येऊन गेली. दिवाळीपर्यंत काही थोडं कळत नव्हतं. पप्पांनी मग म्हणजे तुमचं टीचर म्हणजे तुमचं युट्यूब चॅनल शोधलं. तर पप्पा ऐकायचे, मग ते मला एक्सप्लेन करायचे. असं तसं मग थोडे मार्क्स वाढले. कारण त्या अपेक्षेने ते मार्क्स थोडे वाढले, म्हणजे पासिंग पुरते मार्क्स आले. नंतर मग 10वीला पप्पा म्हटले की टीचरांकडेच क्लास लाव. मी तसं तुम्हाला फोन पण केले टीचर. मग त्याच्यानंतर मग तसं ओके मार्क्स वाढत गेले. मग आता थोडे चांगले मार्क्स आले. मग तसं पेपर म्हणजे ऑनलाईन क्लास होता, तुम्ही कधी म्हणजे अटेम्प्ट करायला 2-3 म्हणजे म्हणजे रविवारच यायचा मला अटेंड करायला. मला इकडे पण क्लास होता ना बाकी विषयांचा, त्यामुळे मग तसं अटेंड रविवारी मी म्हणजे रविवारी सुट्टी असल्यामुळे पुन्हा रेकॉर्डिंग लेक्चर ऐकायचो. टेस्ट असते, टेस्ट सबमिट करायचं. मग ते काही काही म्हणजे पेपर्स प्रेझेंटेशन ते मी एक्सप्लेन केलं टीचर, त्यामुळे. येस. तुझं हो, येस. ऑफलाईन क्लासेसचे हे बऱ्याच मुलांचा असा आपल्या एक दोघा तिघांचा तरी इश्यू होता, की ऑफलाईन क्लासेस आणि ऑनलाईन क्लासेसच्या ह्याच्यात. पण बऱ्याच म्हणजे तुम्ही मॅनेज केलंच चांगलं, ते दोन्ही पण बॅलन्स साधलात खरं तर. आणि आता करा छान. हां, जयेश ना. मॅम एक कविता म्हणू? येस, ऑफ कोर्स. माझं नाव जयेशना विनोद पाटील. मी रावेर शहरातील विद्यार्थिनी आहे. विद्यार्थ्यांना घडवले तुम्ही संस्कारांच्या घडाप्रमाणे. विद्यार्थ्यांना घडवले तुम्ही संस्कारांच्या घडाप्रमाणे. किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा. चुकलं असतं आमचं, आम्हा मार्ग नवा दाखवा. असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया, तुमची ज्ञानरूपी छाया. थँक्यू. वाह! हे तू बनवलं जयेश ना खूप. मस्त, मस्त. हां, नुपूर. मॅम ऍक्च्युली मी नुपूर, मी पुण्यामधून आहे. तर ऍक्च्युली तुमच्यामुळे मला बरेच कन्सेप्ट क्लिअर झाले मी म्हटल्यासारखे. पण तुम्ही असे एक टीचर होता की लाईक आईनंतर मला तुमचंच लाईक कळायचं, कारण की पहिलीपासून आईच शिकवते. सो आधी असं कोणाचं वेगळ्याचं कळत नाही मला शिकवल्यावरती लगेच. तर तुम्ही शिकवलं की लगे माझ्या डोक्यात जातं आणि मला ते समजतं. आणि आईला पण 9वी मध्ये इतका वेळ वगैरे नव्हता मिळत, लाईक कामामुळे वगैरे नाही, लाईक स्टडी करून शिकवायचा. सो आई कधी कधी बसायची माझ्यासोबत तुमचे व्हिडिओ बघताना. सो आईला पण फार आवडायचे तुमचे व्हिडिओ. सो थँक्यू. थँक यू, थँक यू नुपूर. थँक यू. अजून मगाशी कोणीतरी मेसेज केला होता. आय थिंक श्रेया होती का? कविता हे आहे म्हणून. हां, जयेश ना बोल. मॅम इथपर्यंत खूप ऑनलाईन क्लासेस केले वेगवेगळे. हे असतं होमी बाबा वगैरे त्यांचे वगैरे, किंवा शाळेत झाले. मी एक पण अशा ऑनलाईन क्लास सिन्सिअरली केलाय की व्यवस्थित हे बसलीये, हे केलंय. फक्त तुमचा क्लास आहे आज, जेव्हा रोज प्रेझेंट राहायची मी. हो. ठराविक आपले स्टुडंट्स असे कायम 100% प्रेझेंटी वाले आहेत तसे. त्यामुळं रेग्युलॅरिटी म्हणजे जे रेग्युलर आहेत त्यांना नक्कीच जास्त चांगला फायदा होतो क्लासचा. म्हणजे मध्ये गॅप पडला की कसं थोडंसं कन्सेप्ट समजून घ्यायला वगैरे अडचण येऊ शकते. हां, पण तुम्ही रेकॉर्डिंग जर बघून तो क्लिअर केला तर ती गोष्ट वेगळी. पण नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट जेव्हा येईल तुमचा तेव्हा लक्षात येईल की आपण रेग्युलर केले त्याचा नक्कीच फायदा झाला आपल्याला असा. मॅम आणि आता असं वाटतंच की 95 अबोव तर येतीलच मार्क्स. फॉर शुअर येणार आणि आता तर 100% साठी आपण तयारी करतोय. बघू, बघू कोण जण रिफंड घेऊन जातं ते. येस. आपले किती जण आता ॲब्सेंट पण आहेत सोड खरं बरेच. 7-8 मुलं तरी आय थिंक ॲब्सेंट असतील नेहमी जी आहेत ती. लेट्स सी ते कधी कनेक्ट होतात आणि काय मेसेज केले होते त्यांना, पण मे बी त्यांच्या एक्झाम्स वगैरे आहेत. सो खूप छान वाटलं सगळ्यांची म्हणजे आपल्या नेहमीचा अभ्यासाव्यतिरिक्त आपण अशा गप्पा खूप रेअरली मारतो. म्हणजे वेळ जायला नको, वेळ जायला. मलाच ती खूप धाकधूक असते अशी, की फर्स्ट टर्मचे मार्क्स ओके, ओके. आपण बोलूयात ह्याच्यावरती पण. हां, श्रीजा तुला काय बोलायचंय? हा, माझ्या आईला बोलायचंय 2 मिनिटं. ओके, ओके.
हा नमस्ते मॅडम, मी श्रीजाची आई बोलते. येस, नमस्ते मॅम, नमस्ते. हा काही नाही, तुमचा क्लास श्रीजा खूप आवडीने मध्ये माझ्या बहिणीने म्हणजे तिच्या मावस बहिणीने त्यांना सांगितलं, हिला सांगितलं की अक्षता मॅडम सारख्या मॅडम नाही, तू ऑनलाईन जर करायचं असेल तर त्यांनाच जॉईन कर. आणि ती जेव्हा तुमचा क्लास करायला बसलेली असायची ना, मी पण तिच्या बाजूला बसलेली असायचे बऱ्याचदा, तर ती इतकी आवडीने तुमचा आणि तुमच्या शिकवण्याची पद्धत खूप आवडली मॅडम. आणि विशेष म्हणजे तुम्ही प्रत्येक मुलांना म्हणजे असा जरी ऑनलाईन क्लास होता तरी ऑफलाईन आहे यायचा स्वतःला सुद्धा, कारण तुम्ही प्रत्येक मुलांना आवर्जून अरे कॅमेरा ऑन ठेव, तुझं काय चाललंय, म्हणजे इतकं पर्सनली लक्ष देऊन तुम्ही मुलांकडे लक्ष देत होतात ऑनलाईन क्लास असताना सुद्धा. असं कुठलीच जाणीव झाली नाही की हा म्हणजे ऑफलाईन नाहीये, ऑनलाईन क्लास आहे, वर्गातच मुलं बसलेली आहेत असं वाटायचं. तुमची पद्धती पण खूप छान होती, वैयक्तिक लक्ष देत होता तुम्ही. म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये, म्हणजे वर्गात कसा शिक्षकांना खूप वेळ असतो मधल्या सुट्टीमध्ये किंवा ऑफलाईन वेगळंच असतं ना, तरी तुम्ही ऑनलाईन मध्ये ती असं जाणवली नाही ती उणीव की ऑनलाईन ताई घेतायत पण मुलांना असं उरकून टाकलाय सिलेबस, असं नाही झालं. रिव्हिजन पण छान झाली, परीक्षा पण घेतली. श्रीजा खूप इंटरेस्टने तुमचा क्लास जॉईन करायची. हा तिला थोडी दगदग व्हायची, शाळा पूर्ण वेळ असायची तिची, पण ती आवडी जॉईन करायची. आणि मला पण तुमचं टीचिंग खूप आवडतं ताई, म्हणजे मला पण 10-12 वर्षाचा अनुभव आहे शिकवण्याचा. मी नाही टीचिंग करत आहे, पण मला ते तुमची शैली खूप आवडली शिकवण्याची. येस, थँक्यू मॅडम. आणि ऍक्च्युली हा खरंच मी हा म्हटलं ना, मुलं सिन्सिअर असली ना, की ऑनलाईन ऑफलाईन असा काहीच फरक पडत नाही. आणि मला हो श्रीजाची हो सगळ्यात ती आवडलेली जी गोष्ट म्हणजे तिच्या डायग्राम्स. मी सांगितलं ना त्या दिवशी तिचे जेव्हा पेपर चेक केल्यानंतर, मी या मुलांना अगदी हो दाखवल्या तिनं काढलेल्या डायग्राम्स, की कुणीच आतापर्यंत एवढ्या म्हणजे अ, व्यवस्थित आणि सुबक अशा डायग्राम काढलेल्या नव्हत्या. आणि मला मुळात ते जरा जास्त हे वाटतं, की डायग्राम काढता आल्या पाहिजेत माझ्या स्टुडंट्सना. मी बऱ्याचदा त्यांना ट्रिक्स वगैरे पण सांगते, की असं काढलं पाहिजे, तसं काढलं पाहिजे. पण जनरली डायग्रामचा पार्ट आला, की तो स्किप करतात मुलं. पण तिनं ती खूपच छान हो काढली. ना, हो. म्हणजे अशी आवडली मला त्याची ती जी स्किल आहे ती. हो आणि अक्षर अजून एक वगैरे विशेष पण छान. म्हणजे हा अजून एक विशेष म्हणजे तुम्ही शिकवताना फक्त मार्क्स मिळवायचे या उद्देशाने मुलांना शिकवत नाही. त्यांना ती कन्सेप्ट समजली पाहिजे. मार्कांच्या मागे धावू नका, तर तुम्हाला ते काय आहे मुद्दा, तो टॉपिक समजला पाहिजे, तिथली कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. पण आता बऱ्याच क्लासेसमध्ये किंवा शाळांमध्ये काय होतं, हा हा एवढं करा, इथे इतके मिळून जातील तुम्हाला, तिथे म्हणजे फक्त मार्क्स मिळवण्यासाठी मुलांना त्या रेसमध्ये धावायला सांगतात. पण तुमच्याकडे हे मला पण जाणवलं, मी तुमचं शिकवत असताना बसायची आणि श्रीजाच्या बोलण्यातून त्यावेळेस की हा मुद्दा समजूनच मगच पुढे जायचं. आता भरपूर क्लासेस आहेत ना, तर ते तेवढ्या ह्याच्यात सिलेबस अगदी जो अपेक्षित आहे त्याच्या कितीतरी अगोदर कम्प्लीट केलेला असतो आणि झालं मग हा आपला सिलेबस संपलेला आहे, आता तुम्ही हा सराव करा. पण तुम्ही तो पूर्ण होईपर्यंत आणि प्रत्येक मुलांचं वैयक्तिक लक्ष तुम्ही बॅच मध्ये दिलं, हे मला खूप आवडलं मॅडम. आणि मार्कांच्या मागे न धावता ते तेवढा तो मुद्दा समजला पाहिजे, हे खरंच शिक्षकांचं खूप महत्वाचं आहे. आणि ते तुमच्यामध्ये आहेत, ते सगळे क्वालिटीज आहेत गुड शिक्षकाचे. गुड नाही, बेस्टच म्हणावं लागेल. नाही, थँक मॅम. ऍक्च्युली पेरेंट्स कडून आणि तुम्ही स्वतः टीचर आहात, सो हे अप्रिशिएशन पण मिळणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी नक्कीच. तर मी सुद्धा एक पालक म्हणून म्हणजे मला जे कोणी संपर्कात येतात 8वी 9वी 10वी साठी कुठे ऑनलाईन क्लासेस लावायचे, तर आम्ही सहज तुमचंच नाव सजेस्ट करतो. कारण मुलांना अगदी छान त्यांच्या भाषेत व्यवस्थित मातृभाषेत सांगणं खूप गरजेचं आहे. उरकून सिलेबस टाकून मुलांच्या गळी उतरत नाही ना ते. नाही, तुमची नक्कीच नाही. पद्धती खूप आणि छान. येस, कारण कसं होतं पुढे जाऊन त्यांना तेच हे आहे ना, म्हणजे तेच शिकायचं आहे व्यवस्थित. त्यामुळं हो ना. जेव्हा आपण कुठलाही कन्सेप्ट सुरू करतो शिकवायला, त्यामुळे मी पहिल्यांदा आधी जे झालंय ते आपण सुरुवात करायची आणि मग पुढे एक्सप्लेन करत हम्म. गेलं, की मग ते कनेक्शन लागतं. ऍक्च्युली सिलेबस आपला तो तसाच डिझाइन केलेला आहे, की 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी ह्या सगळ्या एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे. पण ते बरेचदा त्याची जाणीव मुलांना केली जात नाही, म्हणजे करून दिली जात नाही शिक्षकांच्याकडून. आणि मग त्याचं हम्म. महत्त्व त्या ह्याच्यात असताना म्हणजे 9वीत असताना त्यांना अ, 9वीतल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या शिकताना ते आपल्याला पुढं कसे उपयोगाचे आहेत हे जेव्हा कळतं, तेव्हा ती मुलं आपोआपच ते शिकताना लक्ष देतात. जसं आता 10वीच्या पण मी ह्यांना
प्रत्येक वेळेस सांगते, की पुढे जाऊन हे तुम्हाला परत शिकायचंय. मी त्यांना 11वी-12वीची पुस्तकं पण दाखवली. बघा, की हे किती डेप्थमध्ये आहे पुढे जाऊन तुम्हाला. हो ना. ते जेव्हा कळलं ना, की मग मुलं मग परीक्षेचा विचार न करता ते नॉलेज गेन करायचा ट्राय आणि मग एकदा ते आलं, की मी जसं पिक्चरची स्टोरी मी त्यांना नेहमी एक्झाम्पल देते. ते काही तुम्ही पाठ करायला जात नाही कधी. पण तुम्हाला कधीही विचारा, की हिरोची एंट्री, हिरोईनची एंट्री त्यांनी अगदी ड्रेस काय घातले ते तिथपासून सगळं डिटेल लक्षात राहतं. का तर ते आपण इंटरेस्ट घेऊन बघत असतो. मग तसं ते ह्याच्या बाबतीत झालं पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत. की ते तुमचं तुम्हाला हो. कधी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. ते काय आपल्याला पाठ न करता. तर मग ते प्रॉपर तुमच्याकडून शिक्षण झालं असं ते होतं. नाहीतर काही उपयोग नाही. मॅडम तुमची तब्येत ठीक नसताना सुद्धा तुम्ही मुलांचा एकही क्लास म्हणजे आता फार इमर्जन्सी असेल तेव्हाच तुम्ही स्किप म्हणजे तो झाला. पण तुम्ही मोस्टली तो क्लास घेतच होतात. म्हणजे खरंच तब्येत सांभाळून एवढा मेजर प्रॉब्लेम असताना सुद्धा आम्ही तुमचे बरेच व्हिडिओज ऐकलेले आहेत मॅडम. तुम्ही तब्येत सांभाळून आणि पुन्हा ऑनलाईन एवढं देतात. पुन्हा बाकीचे विद्यार्थी असतात त्यांचं टीचिंग आहे. तर खूप कौतुकास्पद मॅडम. तुम्ही अगदी डिवोटेडली काम करतात विद्यार्थ्यांसाठी. मला ना खरंच. ॲक्चुअली ते खूप सांगते ना, खूप मला ते गिल्ट वाटायचं. ओजस्वीच्या आईशी पण माझं जेव्हा बोलणं व्हायचं ना, म्हणजे असं एखादा क्लास जर मिस झाला माझ्याकडून, म्हणून मी सुट्टी अशी वीकली ऑफ असा कधीच दिला नाही. कारण कधीतरी अशीच इमर्जन्सी येते. मग तो क्लास तेव्हा आपल्याला हे करावा लागतो. त्यामुळे वीकली ऑफ असा नसतोच आपला कधी. आणि तो जरी एखादा मिस झाला तरी मला असं वाटतं, की यार आपल्याकडून क्लास हे झाला. मग तो कधीतरी एक्स्ट्रा घेऊन भरून काढायचा. असं थोडं म्हणजे हो. माझं टेंडन्सी असते. तेव्हा असं मी म्हटलं पण होतं एकदा दोनदा ओजस्वीच्या आईला, की नाही त्या त्या म्हणायच्या मला मेसेज करायच्या, की "नाही असू द्यात मॅडम, आपल्या कुठं सुट्ट्या एवढ्या होतात." म्हटलं, "अहो नाही, ते मलाच असं वाटतं कसंतरी, की आपली आपल्याकडून सुट्टी व्हायला नाही पाहिजे मुलांना असं." हो ना. मॅडम आम्हाला तुम्हाला नक्की आता कधी योग येतो माहित नाही, पण माझ्या श्रीजाच्या बाबांना मला आमच्या तिघांना पण तुम्हाला भेटायला यायचंय. जेव्हा आता होईल योग पण येणार आहेत आम्ही नक्की भेटायला. श्रीजाची पण खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायचंय. हो ना, हो ना. नक्कीच, नक्कीच. मलाही खूप आवडेल खरं तर. असं ऑनलाईन आणि हो. ऑफलाईन अगेन म्हणजे भेटण्यात आणि बोलण्यात प्रत्यक्ष थोडा जो फरक असतो आणि ते एक वेगळंच हे असतं खरं. नक्की आम्हाला अगदी हो. आवडेल तुम्ही आलात घरी तरी. हो. थँक यू मॅडम. खूप खूप धन्यवाद. थँक आणि यू. तुमची तब्येत सांभाळून सगळ्या गोष्टी हे करत जा. हो, आता आहे म्हणजे म्हणजे थोडंसं रिकव्हरी फेजमध्ये आहे सध्या टचवूड. त्यामुळं जरा उत्साह आहे. कधीतरी असं एकदम होतं डाऊन पण ठीक आहे आता ते आधी एवढं त्याची इंटेन्सिटी नाही थोडी आता. त्यामुळं होईल हो. हळू ते पण. मधल्या मुलांना सगळ्या जे आता जॉइन झाले त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी. थँक यू, थँक यू. तुम्ही अगदी आवर्जून बोललात सगळ्यांशी पण आणि तुमचा ॲज अ पॅरेंट हा फीडबॅक मिळणं हे पण खूप महत्वाचं होतं. सो थँक यू वन्स अगेन. चला मग आता काय? हां. मॅम खरं तर माझ्या पण आईला बोलायचं होतं, पण ती आता घरी नाहीये, तर तुम्हाला फोन करेल. हो, नक्की, नक्की. पूर्वा? मॅम ते आपलं म्हणजे असं ऑनलाईन होईल फेअरवेल माहित नव्हतं. म्हणून मला लिहायची होती कविता, पण आहे ना लिहिता नाही आली. पण मी स्कूलवर लिहिली आहे, ती बोलू शकते का? हो, बोल ना. कवितेचं नाव आहे आणि आम्ही शाळा सोडून जाणार. 10वी नंतर काय करावं याचा विचार करणार. मार्च महिन्यात बोर्डाचा पेपर देणार आणि आम्ही शाळा सोडून जाणार. भावी आयुष्यात नाईलाजाने न विसरता मित्रांना विसरणार. शाळेत त्यांच्यासोबत केलेली मस्ती आठवणार आणि आम्ही शाळा सोडून जाणार. लहान नसता कॉलेजचा मोह जागतो, पण मात्र यावर्षी शाळेतून मनाविरुद्ध पाय काढावा लागणार आणि आम्ही शाळा सोडून जाणार. कॉलेजात मार्गदर्शनाला कोणी नसणार. शाळेतील शिक्षकांचं केलेलं मार्गदर्शन आठवणार आणि आम्ही शाळा सोडून जाणार. थँक्यू. वाह, वाह, वाह! हे तू बनवलं होतंस ना? मस्त, मस्त. हो. छान. हे पण जपून ठेव हां, तुझ्या सगळ्या अशा आणि इफ पॉसिबल असं काही तुला करता आलं त्याचं कलेक्शन एकत्र, तर नक्की कर असं सगळीकडे, है ना? हो, नोटबुक बनवलेली आहे माझी. गुड. हां, मार्क्स अवंतीला सगळ्यांचे मार्क्स हवे आहेत. फर्स्ट टर्मचे.
मॅम ते प्रत्येकानं आपापले फर्स्ट टर्मचे प्रिलिमचे सांगितले तरी चालेल, फर्स्ट टर्मचे सांगितले तरी चालेल. हा जयेशनं. आमच्या प्रिलियम्स झालेल्या नाही, पण फर्स्ट टर्म मध्ये सायन्स 1 मध्ये 39 होते आणि सायन्स 2 मध्ये आउट ऑफ होते. अरे वा, ओके. आदित्य मॅम फर्स्ट टर्म मध्ये दोन्ही याच्यात आउट ऑफ होते 100 आउट ऑफ. सांग, आउट ऑफचं सांगायचं, असं विचारायचं पण नाही. अवंती टॉपर म्हटलं की आउट ऑफ होते असं सांगायचं, कारण एक कुणाला तरी हे आउट ऑफ असतातच आपल्या क्लासमध्ये. हा कृपाली. सायन्स 1 मध्ये 39 आणि सायन्स 2 मध्ये 38 होते फर्स्ट टर्मला. ओके ओके. कुंजन. मला पण आउट ऑफ होते दोन्ही. वा, बघ. आहेत आदित्य, कुंजन रिफंड वाले मेंबर्स. मी याचं लिस्ट काढून ठेवते, कुणाकुणाला रिफंड द्यायचे आपल्याला. अजून कोण आहे? हा, अजून कोण राहिलं? विवेना. फर्स्ट टर्मला सायन्स 1 मध्ये 39 होते आणि सायन्स 2 मध्ये 40. बघ, ही पण आहे. एक मार्क इकडे तिकडे झाला तरी आहेत, म्हणजे हे सगळे रिफंड वालेच मेंबर आहेत. 39, 40 म्हणजे रिफंड, समजून जायचं. बहुतेक सगळीच फी परत करायला लागते मला सगळ्यांना. गुड, मला आवडेल पण असं. हा, ईश्वरी. सायन्स 2 मध्ये 40 होते आणि सायन्स पार्ट 1 मध्ये 38 होते. अनादर रिफंड मेंबर. मॅडम, हा, मी नवनीतचा ना प्रश्नसंच घेतलाय, म्हणजे त्यांचा जो आहे तो. तर त्याच्यामधले जे सायन्सचे पेपर आहेत ना, त्यांची लेवल जरा बोर्डापेक्षा हाय आहे. म्हणजे तिथे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ना, ते मी क्वेश्चन बँक मधले रेफर केले, तर तिथे जरा अवघड वाटतंय, म्हणजे पेपरच जरा थोडा. हो. त्यांची थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त असते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की एकदम हाय ह्याचं केलं तयारी, की मग आपल्याला कमी ह्याचं असेल तर ते जरा इझी जातं. तशा प्रकारचं थोडंसं इन डेप्थ तुमचा स्टडी होईल त्याच्यामुळे. अजून काही वेगळं हे होणार नाही. चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. हा, काय ग जयेशनं? मॅम मला पुढे नीट द्यायची 11th ला. तशा कोणत्या कोचिंग्स वगैरे बेस्ट आहे? मी बघून सांगते थोडंसं त्याच्याशी रिलेटेड. आता जे आपले आहेत ना, जे गेलेले वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्यांचे फीडबॅक घेऊयात आपण. त्याच्याशी रिलेटेड कोणते इन्स्टिट्यूट, जसं की आता मुस्कान तिथंच आहे ना कुठेतरी याच्यामध्ये. खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून. छान अभ्यास करा पोरांनो आणि कनेक्टेड राहा. काही वाटलं डाऊट तर आहे मी. चलो, सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांच्याकडून सगळ्यांना ऑल द बेस्ट. माझ्याकडून पण सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. आता 1 मिनिट. बरेचसे स्टुडंट्स गेले. ठीक आहे, चला मी स्क्रीनशॉट करून घेईन नंतर.